वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. आज आपण व्होकॅब्युलरीचं चौथं सेशन चालू करतो आहोत. पहिले जे 3 सेशन आहेत ते ऑलरेडी आपण आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते बघू शकतात. आजचं जे सेशन आहे ते होमोफोन्स. होमोफोन्स म्हणजे काय, त्यांचा अर्थ काय, ते कसे ओळखायचे आणि ते परीक्षेत कशा स्वरूपात आलेले आहेत ते सगळं आपण डिटेल आज बघणार आहोत. त्याआधी थोडक्यात मी सांगतो आपल्या ऑनलाईन बॅचबद्दल. आपली जी बॅच आहे ती सुरू झालेली आहे, त्याला ऑलमोस्ट 1 महिना कंप्लीट झालेला आहे. पण तो रेकॉर्डेड व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला ते सगळे व्हिडिओ व्ह्यू करता येतील. म्हणजे तुम्ही कधीही बॅच जॉईन केली तरी तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासून सगळे दिसतील. त्यामध्ये बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर आहे, ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर आहे, व्होकॅब्युलरी आहे, कॉम्प्रिहेन्शन रायटिंग ही असणार आहे लास्टला. आता आपला प्रोनाउन चॅप्टर सुरू आहे आमच्या ऑनलाईन बॅचला, तुम्ही ते व्ह्यू करू शकतात आपल्या ॲप थ्रू. ठीक आहे. तर आपल्या ज्या व्होकॅब्युलरी सेशनला आपण स्टार्ट करतो आहोत. तर आजचं सेशन आहे होमोफोन्स. होमोफोन्स म्हणजे काय, तर बघा पहिली गोष्ट एक समजून घ्या की जेव्हा आपण व्होकॅब्युलरीबद्दल बोलतो, सपोज राज्यसेवा कंबाईन PSI STला जर प्रश्न आहे की सपोज 5 प्रश्न व्होकॅबचे किंवा 10 प्रश्न व्होकॅबचे किंवा 15 प्रश्न व्होकॅबचे आहेत, तर 15 प्रश्न जर असतील तर ते 15चे 15 एकाच पॅटर्नचे नसतात. म्हणजे सिनॉनिम्स येतील 15 किंवा अँटॉनिम्स येतील 15 किंवा इडियम्स येतील 15 असं नाही. ॲक्च्युली ते 15 प्रश्न 15 कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात. म्हणजे कसे की त्यातले 2 असतील अँटोनिम्स, 2 असतील सिनॉनिम्स, एक असेल फ्रेज, एक असेल इडियम, एक असेल होमोफोन्स, एक असेल हेट्रोनियम, एक असेल पॅरोनियम. म्हणजे असे कॅटेगरीज आहे. म्हणजे जर आपल्या व्होकॅब्युलरीचा डिटेल जर स्टडी करायचा आहे तर सर्वांगीण म्हणजे हॉलिस्टिक सगळ्या कन्सेप्टने समजावं लागेल. म्हणजे मला जर 15 प्रश्न क्लिक करायचे व्होकॅब्युलरीचे तर माझा प्रत्येक पॅरामीटर मला माहिती पाहिजे. स्पेलिंग काय, होमोनियम काय, होमोफोन्स काय, होमोग्राफ्स काय, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, इडियम्स, फ्रेजेस, फ्रेझल वर्ब, वन वर्ड सबस्टिट्यूट सगळ्यांचा त्यात समावेश होतो. क्लिअर. आपण 1 बाय 1 ते आपल्या यूट्यूबवरती तसे सगळ्या व्होकॅब्युलरीचे टायटल मी अपलोड करणारच आहे. तर आजचा आपला चॅप्टर आहे होमोफोन्स. आता होमोफोन्स काय, बऱ्याच वेळा MPSC काय करतं आपल्याला क्लिअरली 2 वाक्य देतं आणि त्यामध्ये तुम्हाला प्रश्न काय म्हणतो की खालीलपैकी कुठले होमोफोन्सचा वापर वाक्यामध्ये करेक्ट केलेला आहे. म्हणजे क्लिअरली होमोफोन्स हा शब्द सुद्धा वापरलेला आहे. तो कसा काय आपण सगळे प्रश्न आज बघणार आहोत. होमोफोन्स म्हणजे काय ते समजून घ्या. होमो म्हणजे काय, सारखे. तुम्ही होमो वर्ड्स वाचला असेल बऱ्याचशा ठिकाणी. इकॉनॉमीमध्ये पण होमो आहे बघा, मक्तेदारी असेल किंवा पूर्ण स्पर्धामध्ये होमोजेनियस असतात काही प्रोडक्ट. तर होमो म्हणजे काय, सारखे. आणि फोन म्हणजे काय, उच्चार. फोन म्हणजे उच्चार, आपण फोनवरती बोलतो बघा, तर सारखे उच्चार असलेले शब्द म्हणजे होमोफोन्स. आता सारखे उच्चार कसे, तर त्याचे 3 पॉईंट लक्षात घ्या. पहिला पॉईंट म्हणजे काय की त्याचा उच्चार सारखा असेल. दुसरा पॉईंट म्हणजे काय, त्याचा अर्थ मात्र वेगळा असेल. उच्चार सारखा असेल 2 शब्दांचा, अर्थ वेगळा असेल आणि त्यांचं स्पेलिंगही वेगळं असेल. म्हणजे कसं बरं, 3 पॉईंट सांगितले मी तुम्हाला होमोफोनचे. पहिला म्हणजे की त्यांचा उच्चार सारखा आहे, स्पेलिंग वेगळे आहेत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा अर्थही वेगळा आहे. क्लिअर. कसं, तर बघा एक एक्झाम्पल मी पहिल्यांदा देतो तुम्हाला. रोड, रोड. आता दोन्ही शब्द तुमच्या समोर आहेत, दोघांचे उच्चार एकच आहे, रोड. रोड हा जो आहे ROD हा राईटचं दुसरं रूप आहे. राईट, रोड, रीडन, रायडिंग. ठीक आहे. रोड म्हणजे गाडी चालवणे, हा रोड म्हणजे आपला रस्ता. दोघांचा उच्चार सारखा आहे, दोघांचं स्पेलिंग वेगळं आहे आणि दोघांचा अर्थही वेगळा आहे. ह्या दोन्ही शब्दांना आपण म्हणूया होमोफोन्स. नेक्स्ट बघा, हा जो वर्ड आहे टेल, टेल, टेल. STA 2018ला टेलवरती प्रश्न आहे. तर टेल काय, पहिला जो टेल आहे तो TAIL आहे, दुसरा TALE आहे आणि तिसरा TELL आहे. तिघांचं स्पेलिंग वेगळं आहे, अर्थ वेगळा आहे आणि तिघांचा फक्त उच्चार सारखा आहे. पहिला टेल म्हणजे शेपूट, ॲनिमलचं जो शेपूट असते ती. दुसरा टेल जो आहे तो म्हणजे कथा, स्टोरी. आणि तिसरा टेल म्हणजे आय एम टेलिंग यू स्टोरी. म्हणजेच काय, टेल म्हणजे सांगणे. तिसरा वर्ड बघा, बॅरन, बॅरन. बघा आता दोन्ही शब्दांचा उच्चार जो आहे तो सारखा आहे पण अर्थ वेगळा आहे. क्लिअर. असे जे शब्दांची पूर्ण लिस्ट असेल ज्यांचा प्रोनाऊन्सिएशन सेम पण स्पेलिंग वेगळं आणि मिनिंग वेगळा, त्यांना आपण होमोनिम्स म्हणतो, होमोफोन्स म्हणतो. बघा आता फ्लावर, हे फ्लोर नाही आहे, फ्लावर आहे. आपली चक्की एक आणि फुलं एक, फ्लावर, फ्लावर. दोघांचा उच्चार सारखा आहे. सी, हा बघा सी म्हणजे बघणे, सी आपला समुद्र. दोघांचा उच्चार सारखा आहे. नेक्स्ट बघा सन, एक सन माहिती आहे तुम्हाला, दुसरा सन माहिती आहे, दोघांचा उच्चार सारखा आहे. नेक्स्ट बघा नो, दोघांचे उच्चार नो सेम आहे, उच्चार अर्थ वेगळा आहे आणि त्यांचा स्पेलिंग आहे वेगळा आहे. नेक्स्ट ड्युएल, ड्युएलचा सेम उच्चार आहे, अर्थ वेगळा आहे, स्पेलिंग वेगळा आहे. नेक्स्ट सम, एक सम म्हणजे आपलं काही, एक सम म्हणजे गणित. क्लिअर. तर हे जे शब्द आहेत म्हणजे आपल्याला असे शब्द आहेत हे 2 किंवा अनेक ज्यांचा उच्चार सारखा असतो, त्याला आपण होमोफोन्स म्हणतो. होमोनियम्स ही वेगळी कन्सेप्ट आहे, होमोग्राफ्स ही वेगळी कन्सेप्ट आहे. त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आहे MPSCमध्ये, UPSCला, CDSला, SSCला सगळीकडे प्रश्न आहेत. तर आपण नेक्स्ट सेशनला ते बघणार आहोत. होमोनियम्स आणि होमोग्राफ्स काय असतात ते आपल्या यूट्यूबच्या पुढच्या लिस्टमध्ये ते असणार आहे. म्हणजे सिरीज ऑफ आपले लेक्चर सुरू आहे त्यामध्ये ते असणार आहे. आता आपण काय करूया, मी असे होमोफोन सगळे घेतलेले आहेत. आता जनरल जर मी बघितलं तर हे जे शब्द मी घेतले मगाशी एक्झाम्पल, हे दीज आर व्हेरी इझी. यू डोंट थिंक दॅट, यू शुड डोंट थिंक लाईक की हे अतिशय सोपे सोपे शब्द त्यात येतील असं नाही आहे.
टफ शब्द आहेत, जे शब्द आपण कधी वाचले नाहीत, जे शब्द आपल्या इंटरॅक्शनमध्ये कधी आले नाहीत, असे शब्द येतात. असे नो आणि सन असले प्रश्न पत्रिकेत येत नसतात. येतात काय तर आपण आज बघणार आहोत. तर मी काय केलेलं आहे, सगळ्या क्वेश्चन पेपर कंपाईल करून 15 ते 2021 पर्यंत आलेले जेवढे होमोफोन्सवरती प्रश्न आहेत ते बाहेर काढलेले आहेत. त्यात आपण ते एक्सप्लेन करू डिटेलमध्ये, त्या प्रश्नांची उत्तरे क्लिक करू आणि त्या अनुषंगाने तुम्हाला कळेल की ॲक्च्युली होमोफोन्स काय आणि ते कसे स्टडी केले पाहिजे. सो पहिला मी स्टार्ट करतोय. पहिला रिफ्युजी, हा आता रिसेंटली आलेला आहे. रिफ्युजीमध्ये आता एक या दोन गोष्टी लक्षात घ्या. एक, होमोफोन्समध्ये पहिली गोष्ट स्पेलिंग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की त्याचं स्पेलिंग काय आहे आणि दुसरं त्याचं मिनिंग काय आहे. फक्त मिनिंग लक्षात ठेवून चालणार नाही. तुम्हाला जर माहिती आहे की रिफ्युजी म्हणजे हा मायग्रंट असतात, पण कुठला रिफ्युजी, सिंगल ई की डबल ई वाला, तर ते एक्झॅक्टली माहिती पाहिजे. 2 things should be taken care while dealing with homophones. First is the meaning of homophones and second is the spelling of the homophones. मग इथं रिफ्युजी 2 शब्द दिलेले आहेत. आता रिफ्युजीमध्ये पहिला जो रिफ्युजी आहे तो सिंगल ई वाला आहे, दुसरा जो रिफ्युजी तो डबल ई वाला आहे. मग आता पहिला जो आहे तो रिफ्युजी म्हणजे काय तर शेल्टर फॉर प्रोटेक्शन. एखादी जागा असेल तिथं प्रोटेक्शनसाठी शेल्टर बनवलं आहे, आश्रयस्थान जर असेल तर त्याला रिफ्युजी म्हणतो. आणि दुसरा जो डबल ई वाला आहे ना त्याचा अर्थ होतो की मायग्रंट्स, म्हणजे काय तर बिहारमधनं लोक महाराष्ट्रात आली, महाराष्ट्रातील लोक कुठे पंजाबला गेली, याला आपण रिफ्युजी म्हणतो. किंवा रिफ्युजी चित्रपट आहे बघा जुना काळातला एक अभिषेक बच्चनचा, तिथं रिफ्युजी असतात पाकिस्तानातून इंडियामध्ये आलेले. सो रिफ्युजी 2 ई, डबल ई म्हणजे 2 लोक आहेत जे मायग्रेंट होत आहेत आणि सिंगल ई म्हणजे काय प्रोटेक्शन असलेली जागा. ठीक आहे. तुम्ही जर मोठी एखादी बिल्डिंग बघितली तर गव्हर्नमेंटचा एक नियम आहे, जर एखादा बिल्डर जर मोठी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतोय तर तिथे रिफ्युजी एरिया असतो. आता रिफ्युजी एरिया काय की कुठल्याही संकट समयी त्या बिल्डिंगमधली लोक तिथे येऊन आश्रय घेऊ शकतात, त्याला रिफ्युजी एरिया म्हणतात. तुम्ही जर पुण्यात किंवा इतर शहरामध्ये फिरत असणार तर फक्त चौकस राहणे बघा रिफ्युजी एरिया दिसेल तुम्हाला, पण त्यासाठी बिल्डिंग मोठी पाहिजे, छोटी नाही. ठीक आहे. मग आता बघा पहिलं वाक्य द क्लाइंबर्स स्लेप्ट इन अ माउंटन रिफ्युजी. ते क्लाइंबर्स असतात जे फिरायला जातात, ते कुठे रिफ्युजीमध्ये ते स्लेप्ट केलं. रिफ्युजी म्हणजे त्यांनी आश्रयस्थान माउंटनमध्ये ते स्लेप्ट झाले, म्हणजे त्यांनी झोप घेतली आहे. दुसरा, थाउजंड्स ऑफ रिफ्युजी हॅव फ्लेड म्यानमार. म्यानमारमधनं थाउजंड्स ऑफ रिफ्युजी जे आहेत ते निघून गेले, सोडून गेले ते. मग आता पहिला रिफ्युजी सिंगल ईवाला म्हणजे काय प्रोटेक्शनचं स्थान, दुसरा रिफ्युजी डबल ईवाला म्हणजे मायग्रंट्स. क्लिअर. आता बघा याच्यातील पहिला प्रश्न कुठला आहे तर कंबाईन क वर्ग म्हणजे सी 2019ला प्रश्न आहे. 2 वाक्य दिली आहेत आणि तो काय म्हणतोय की आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड्स इन द रिस्पेक्टिव्ह कॉन्टेक्स्ट. 2 वाक्य दिलेली आहेत, 2 वाक्यांमध्ये अंडरलाईन केलेले शब्द, तो यांचा वापर योग्य आहे का ते ओळखा. पहिलं वाक्य, शी फाउंडेड अ रिफ्युजी फॉर माउंटन गोरिल्ला. हा रिफ्युजी सिंगल ईवाला आहे. दुसरा, कमला अँड हर मदर केम टू मुंबई ॲज रिफ्युजी ड्युरिंग द बंगाल ड्रॉट. बघा आता पहिल्या वाक्यामध्ये ना तिने गोरिल्लासाठी ना एक रिफ्युजी फाउंड केला आहे, म्हणजे तिने आश्रयस्थान फाउंड केलं असणार त्यांच्यासाठी. ठीक आहे. दुसरं जे कमला आणि तिची आई आहे ना बंगालमध्ये जेव्हा ड्रॉट होता, जेव्हा दुष्काळ होता तेव्हा ते मुंबईला प्लॅन केलं होतं, म्हणजे मुंबईला ते मायग्रंट म्हणून आले होते. म्हणून पहिल्याचं होईल माझं प्रोटेक्शन एरिया आणि दुसऱ्याचं होईल मायग्रंट. मग आता पहिला जो ऑप्शन आहे तो माझं उत्तर आहे सँच्युरी म्हणजेच प्रोटेक्शन एरिया. सँच्युरी काय असते जिथं आपण ॲनिमलसाठी ना एखादा आश्रयस्थान निर्माण करतो, आणि दुसरं म्हणजे मायग्रंट्स. त्यात तिसरा जो ऑप्शन आहे तोही उत्तर राहिला असता जर ते असे शब्द एक्सचेंज झाले असते तर, म्हणजे शेल्टर शब्द पहिला राहिला असता आणि मायग्रंट शब्द जर दुसरा राहिला असता. सो दॅट वुड हॅव बीन अगेन करेक्ट आन्सर, पण तसं नाही आहे म्हणून उत्तर आहे माझं 1. हा झाला पहिला प्रश्न कंबाईन सी 2019चा. दुसरा शब्द घेतोय मी, हा आहे राज्यसेवा 2019ला. हा इंजिनियस आणि इंजिनस. आता इंजिनस आणि इंजिनियस काय, आता या स्पेलिंग व्यवस्थित फोकस करा, स्पेलिंग काय गडबड आहे यामध्ये ना. इन आणि जिनियस आहे, आपण जिनियस म्हणतो, पार्ले जी जिम आणि जिनियस. जिनियस म्हणजे कोण टॅलेंटेड, मग जिनियस शब्द लक्षात घ्या, इंजिनियस. ठीक आहे. तो जिनियस शब्द लक्षात घ्या, टॅलेंटेड आहात तुम्ही, कसे आहात इंजिनियस आहात. वाय, बिकॉज यू आर ॲक्च्युअली प्रिपेअरिंग फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, सो यू शुड हॅव इंजिनियस माइंड. तुमच्याकडे ते स्किल पाहिजे, टॅलेंट पाहिजे, नॉलेज पाहिजे. इंजिनियस म्हणजे काय स्किलफुल व्यक्ती, हुशार, स्मार्ट, एक्सलंट, टॉपर आपण त्याला म्हणूया. आणि दुसरा इंजिनस आहे. इंजिनस यामध्ये 2 यू आहेत बघा, यामध्ये 2 यू आहेत, 2 यू आहेत इंजिनस आणि इंजिनियस. तो जो 2 यू आला व्यक्ती ना तो म्हणजे काय साधा भोळा, म्हणजे ज्याला कोणी फसू शकतं, ज्याला कोणी मूर्ख बनवू शकतं, अतिशय मनाने मोकळा असलेला, अगदी साधा सरळ म्हणजे चालाक नसलेला, त्याला म्हणतो आपण इंजिनस. आता याचं स्पेलिंग कसं आहे, GENUOUS आहे. याच्यात 2 यू आहेत आणि इकडे जिनियस आहे आपला. जिनियसमध्ये आय आहे, आय फॉर मी, मी जिनियस आहे. आणि ज्याच्यात 2 यू आहे तो म्हणजे यू म्हणजे तू, समोरच्याला म्हणू आपण की तू अतिशय साधा भोळा आहे. सो इंजिनियस टॅलेंटेड, इंजिनस म्हणजे कोण अतिशय साधा आणि सरळ. इथं बघा 2 वाक्य दिले मी. शी वॉज इंजिनियस ॲट फाइंडिंग वे टू वर्क मोर क्विकली. ती खूप स्मार्ट होती, कामं कशी पटपट करावी त्यामध्ये ती कुशल होती. दुसरं, इट हॅज टू बी सेड दॅट इट वॉज रॅदर इंजिनस ऑफ हिम टू आस्क अ कम्प्लीट स्ट्रेंजर
टू टेक केअर ऑफ हिज लगेज. बघा मला सांगा, अति साधा सरळ व्यक्ती असं करू शकतो की एखाद्या बस स्टॉपवर किंवा एका रेल्वे स्टेशनवर तो म्हणेल की बाबा मी पाणी पिऊन येतो आणि एखाद्या स्ट्रेंजरला तो सांगेल की माझा सामान सांभाळ. आता एखादा माझं लगेज आहे ते दुसऱ्याला मी देतोय, एखाद्या स्ट्रेंजर व्यक्तीला की सांभाळ मी आलोच पाणी पिऊन, हे कोण करू शकतो? एक साधा सरळ एकदम भोळा व्यक्तीच करू शकतो. स्मार्ट व्यक्ती नाही करणार, इंजिनियस करू शकतो. इंजिनियस नाही करणार, इंजिनियस तर टॅलेंटेड असतो. ठीक आहे. तर बघा याच्यावरती प्रश्न कसा आहे, राज्यसेवा 2019ला प्रश्न आहे रिसेंटचा. ओनली द मोस्ट डॅश पर्सन वुड बिलीव्ह सच अ फेबल एक्सक्यूज. आता फेबल एक्सक्यूज काय? फेबल म्हणजे दंतकथा, खोटारडी कथा, बनवलेली स्टोरी. एक्सक्यूज म्हणजे काय? बहाणे. मग आता हे जे असे बनवलेले बहाणे आहेत ना, हा तोच व्यक्ती ऐकू शकतो जो आधी साधा सरळ भोळा आहे. सपोज एखादा व्यक्ती लेट आला आणि तो म्हणेल की हा आमच्याकडे खूप पाऊस पडत होता, आमच्याकडे इतकी ट्रॅफिक होती, घरं पडलीत. म्हणजे हे जे एक्सक्यूज आहेत ना, हे दंतकथेसारखे आहेत, हे खोटारडे आहेत. पण हे कोण विश्वास ठेवू शकतो याच्यावरती? जो अतिशय साधा सरळ आणि भोळा व्यक्ती आहे तोच त्याला विश्वास ठेवू शकतो. म्हणून इथे इंजिनस डब्ल्यू आला. दुसरं व्हॉट अँड डॅश एक्सक्यूज. कसलं भारी एक्सक्यूज आहे. म्हणजे एक्सक्यूज कसं आहे ते त्याने एक्सक्लेमेटरी मार्क दिलाय, म्हणजे ते खूप स्किलफुल एक्सक्यूज आहे. म्हणजे कोणीतरी एक्सक्यूज दिलं तुम्हाला की काल रात्री माझी गाडी बंद पडली म्हणून मी पायी आलो, म्हणून मला ऑफिसला यायला उशीर झाला. म्हणजे किती टॅलेंटेड एक्सक्यूज आहे. म्हणजे एक्सक्यूज कसं असेल? जिनियस म्हणजे इंजिनियस. म्हणून माझा पहिलं ऑप्शन करेक्ट आहे. पहिला इंजिनस आणि दुसरा इंजिनियस. पुढचा शब्द बघा जॅम. जॅम आता यात एक लक्षात घ्या, पहिला शब्द जॅम आहे, दुसरा शब्द जांब नाही आहे, जांब. इट जस्ट जॅम. आता इंग्लिशमध्ये कन्सेप्ट आहे फोनोलॉजी, फोनोटिक्स, उच्चारशास्त्र. जसं तुम्हाला एक माहिती असेल, सायकोलॉजीमधला पी सायलेंट असतो, टॉकमधला एल सायलेंट असतो, नोमधला के सायलेंट असतो, वॉकमधला एल सायलेंट असतो, मॉर्निंगमधला आर सायलेंट असतो. हे काही सायलेंट वर्ड्स आहे. हा भाग जातो प्रोनाऊन्सिएशनमध्ये, उच्चारशास्त्र. जर तुम्हाला इंग्लिश फ्लुएंट बोलायचे इंग्लंडच्या लोकांसारखी तर तुम्हाला शिकावं लागतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये ना हा जो एम नंतर जो बी येतो, एम नंतर जो बी येतो तो असतो बी सायलेंट. मग इथं बी सायलेंट असतो म्हणजे त्याचा उच्चार होत नाही, तर फक्त जॅम. इट्स नॉट जांब. मग असे काही शब्द आहेत का? येस आहेत. हे बघा असे काही लेटर्स आहेत ज्यामध्ये ना एम नंतर बी येतो पण तो बी सायलेंट असतो. जसा पहिला शब्द गा, हा बॉम्ब नाही आहे, बॉम्ब. इट जस्ट बॉम्ब. दुसरा क्लाइम. तिसरा कोम. कोम म्हणजे कंगवा, कोम. कोंब नाही, कोंब. नेक्स्ट आहे क्रम. चौथा डम, जॅम. त्यानंतर लॅम, लीम, नम, प्लम. आपण काय म्हणतो? प्लंबर. प्लंबर चुकीचा आहे उच्चार. इट जस्ट प्लम. प्लम, प्लम. नेक्स्ट बघा थंब. थंब नाही, थंब. इट जस्ट थंब. नंतर टोम. टोंब नाही. सेम थिंग. हा जो आपला जॅम आहे तो जांब नाही होणार. इट जस्ट जॅम. तर बघा याच्यात दोन जॅम आहे, एक आहे बी वाला, एक आहे विदाऊट बी वाला. एक जॅम काय? जे कंजेस्टेड, अतिशय की जे टाईटली पॅक आहे त्याला आपण जॅम म्हणतो. आपण ट्रॅफिक जॅमचा उल्लेख करत असतो बोलताना. दुसरा जो जॅम आहे तो जे काय दरवाजा किंवा एखादी खिडकी असेल त्याला जे पॅक करण्यासाठी आपण जे खिडे ठोकतो त्याची पाटी असते त्याला आपण जॅम म्हणतो. म्हणजे काय? त्याला डोर स्टॉपर पण म्हणूया. लाकडाची फीत असते बघा, आपण अशी अडकवण्यासाठी लावतो. आपण आपल्या गावाकडे लावतो बघा. गावाकडे काय आपण तर विटा दगडच ठेवतो ॲक्च्युली, पण आपण स्कूलमध्ये बघितलं असेल की दरवाजा थांबवण्यासाठी ते डोर स्टॉपर असतं लाकडाचं, त्याला जॅम म्हणतात. मग पहिलं बघा, आय वॉज लेट टू द ऑफिस टुडे बिकॉज ऑफ ट्रॅफिक जॅम. हा जॅम झाला ट्रॅफिकचा. दुसरा, ॲनी ट्राय टू गेट हर फिंगर इन टू जॅम बट कुड नॉट. तिथे फिंगर त्या जॅममध्ये टाकण्याचा प्रयत्न करत होती पण त्यात गेलं नाही. सो याच्यावरती प्रश्न आहे. राज्यसेवा 2016ला प्रश्न आहे. राज्यसेवा 2016चा प्रश्न आहे. 19 चुकून लिहिलं गेलं त्यात. राज्यसेवा 16 येते. द डोर डॅश नीड्स टू बी रिप्लेस. आता डोरचं जॅम कुठलं असेल? आपलं जॅम्बो, बी वाला जॅम्बो असेल तो. सो ते काय होईल? द डोर जॅम, तो JAMB पाहिजे. दुसरा, द डॅश ऑन द रोड वॉज हेवी. मग आता रोडवरती काय असेल? जॅम असेल, JAM. मग आपलं पहिलं होईल जॅम आणि दुसरं होईल जाम. म्हणजे पहिलं जांब, दुसरं जॅम. उत्तर आहे 2. राज्यसेवा 16चा प्रश्न आहे. चुकून तिथं टाईप झालेलं 19. ते करेक्शन करून घ्या. पुढचा प्रश्न आहे ऑर्डिनन्स. आता हे उच्चार करताना असं लय लावायचं नसतं, ऑर्डिनन्स. इट जस्ट ऑर्डिनन्स आणि तो पण ऑर्डिनन्सच आहे. मग आता दोघांमध्ये फरक काय स्पेलिंगमध्ये? एकामध्ये आय आहे तो ऑर्डिनन्स, पण त्याचा आय एवढा लांबवायचा नसतो, ऑर्डिनन्स. आणि हा पण ऑर्डिनन्स. मग आता दोघांमध्ये फरक एक आहे, एकात आय आहे एकात आय नाही आहे. आय म्हणजे कोण? ऑर्डिनन्स काय? तर एखाद्याचे अधिकार असतात. प्रेसिडेंटला आहे बघा आपल्या इंडियामध्ये. प्रेसिडेंटला ऑर्डिनन्सचे त्याच्याकडे पॉवर आहेत. आर्टिकल 123 तुम्हाला माहिती असेल, पॉलिटीमध्ये वाचलं असणार तुम्ही. तर तो आय जो आहे ना, तो आय म्हणजे मी व्यक्ती आहे, मी प्रेसिडेंट आहे, माझ्याकडे ऑर्डिनन्स पॉवर आहे. तर तो आयवाला म्हणजे काय? आयवाला म्हणजे काय की अध्यादेश काढण्याची पॉवर असणे. ठीक आहे. अ स्पेशल प्रिव्हिलेज, स्पेशल पॉवर दॅट आय कॅन प्रॉम्युलगेट अ पर्टिक्युलर ऑर्डर. तो तो ऑर्डिनन्स. आणि दुसरा ऑर्डिनन्स म्हणजे आपलं ऑर्डिनन्स फॅक्टरी. मग यामध्ये आय नाही आहे म्हणजे मी ऑर्डिनन्स फॅक्टरीत काम करत नाही, त्यात आय नाही.
म्हणजे मी त्यात ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये काम करत नाही. मग ऑर्डिनन्स म्हणजे काय, जिथं वेपन्स बनतात ती फॅक्टरी ऑर्डिनन्स. आणि ऑर्डिनन्स म्हणजे आयवाला म्हणजे काय, अध्यादेश, स्पेशल पॉवर्स. ठीक आहे. मग आता पहिलं वाक्य बघा, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया हॅज अ युनिक पॉवर ऑफ प्रॉम्युलगेटिंग ऑर्डिनन्सेस. येस, 123 आर्टिकलच्या अंडर आहे. दुसरं, सिटिझन्स आर नॉट अलाउड टू एंटर ऑर्डिनन्स फॅक्टरी. ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये ते काही फिरायला जायचं जंगल नाही येते. नो बडी इज अलाउड देअर बिकॉज इट इज प्रायव्हेट प्रॉपर्टी ऑफ गव्हर्नमेंट अँड इट हॅज सम सिक्रेसी ॲज वेल. याच्यात प्रश्न बघा, PSI डिपार्टमेंटल 2000 सोडलेला आहे. बरेचशा डिपार्टमेंटलच्या लोकांना असं वाटतं की आमचा पेपर सोपा असेल, तसं काही नसतं. सगळ्या MPSC अंडर ज्याही एक्झाम होतात सगळ्यांचा पॅटर्न एकच आहे. मग ते कृषी असू द्या, ती फॉरेस्ट असू द्या, की ती राज्यसेवा असू द्या, की ती कंबाईन असू द्या, कारण सगळ्यांचा दर्जा पदवी आहे. ठीक आहे. मग आता हा प्रश्न आला बघा, त्याने म्हटलं अँड ऑर्डिनन्स डिक्लेअरिंग प्रेसिडेंट रूल इन द स्टेट हॅज बीन इश्यू टुडे. आता मला सांगा, प्रेसिडेंट रूलचा जो ऑर्डिनन्स असेल तो आयवाला असेल, म्हणजे तिथं आय नाही आहे, चुकीचं आहे वाक्य. दुसरं, द ऑर्डिनन्स डेपो इज सिच्युएटेड फार अवे फ्रॉम द सिटी. आता ऑर्डिनन्स डेपो असतो, जसं आपण म्हणतो ना कोथरूड डेपो. डेपो म्हणजेच काय, तो एक विशिष्ट कार्यालय आहे ते. मग हे ऑर्डिनन्स फॅक्टरीवाला आलं तर तो जो ऑर्डिनन्स पहिल्या वाक्यातला आहे तो खाली पाहिजे होता आणि खालच्या वाक्यातला वर पाहिजे होता. दोन्हीकडे MPSCने रिप्लेस केला आहे. दोन्ही वाक्य चुकीचे आहे. माझं उत्तर असेल बोथ आर इनकरेक्ट. सेम बघा, आपण वोकॅब्युलरी करत असताना काय करायचं, सपोज तुम्हाला एक शब्द लक्षात ठेवायचा आहे, तुम्ही त्याचा मिनिंग लक्षात ठेवतात, पण बरेचसे जर असे अवघड शब्द असतील त्यांचं स्पेलिंग पण लक्षात ठेवायचं, कारण ते स्पेलिंग म्हणून पण येतात. सेम ऑर्डिनन्स आपल्याला क्लर्क 2017ला स्पेलिंग म्हणून आलेला आहे. तर पहिला ऑर्डिनन्स आपला आयवाला, आणि दुसरा ऑर्डिनन्स, आणि तिसरा लेफ्टनंट. तिन्ही स्पेलिंग करेक्ट आहे आणि हे रिपीट होत असतात. त्यामुळे तुम्ही स्पेलिंग जरी काढल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या, जो क्वेश्चन बँक मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला शेअर केलेला आहे, सगळे 16 ते 2021 पर्यंत क्वेश्चन पेपर कंपाईल आहे. त्यात PSI, STI, असिस्टंट, राज्यसेवा, फॉरेस्ट सगळे आहेत. त्याचे सगळे स्पेलिंग बाहेर काढा आलेले प्रश्न आणि तेच रिपीट करा, कारण त्यातले मॅक्झिमम चान्सेस असतात की ते रिपीट होतात. कारण ते लिहित असताना तुम्हाला कळतील की काही शब्द रिपीट झाले, आणि जरी नाही रिपीट झाले तर तुम्हाला एक पॅटर्न कळतो की बस स्पेलिंग काय विचारलं जातं MPSC थ्रू. क्लिअर. तिथे तिन्ही करेक्ट आहे. नेक्स्ट बघा, अडॉप्ट, अडॉप्ट, अडेप्ट. याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला. आता याच्यात पहिल्यांदा अडॉप्ट आहे, ए वाला अडॉप्ट आहे. दुसरा आहे अडॉप्ट आहे, ओ वाला अडॉप्ट आहे. आणि तिसरा अडेप्ट आहे, ई वाला आहे. म्हणून तुम्ही लॉजिक लावायचं, एक ए वाला आहे, एक ओ वाला आहे आणि एक ई वाला आहे. मग आता पहिला अडॉप्ट ए वाला बघू. अडॅप्टर असतं बघा आपल्याकडे, अडॅप्टर, ज्यावरती आपण काय करतो, TV स्टार्ट करतो, आपला मोबाईल रिचार्ज करतो, किंवा आपण प्रेस करायचे तर त्याची पिन लावतो. तर अडॅप्ट म्हणजे काय, अडॅप्टर काय करतं, कुठलीही गोष्ट तुम्ही त्याला लावा तो ॲडजस्ट करतो. अडॅप्ट म्हणजे ॲडजस्ट करणे. अडॅप्ट म्हणजे काय, एखादी गोष्ट जुळवून घेणे. बघा मॅनेजर म्हणजे काय, डेफिनेशन मी जेव्हा MBA करत होतो पुण्यामध्ये तेव्हा मी विचारलं होतं आमच्या शिक्षकांना की व्हॉट डज मीन बाय मॅनेजर, मॅनेजर म्हणजे काय. तर त्यांनी सुंदर उत्तर दिलं, मॅनेजर म्हणजे वन हू अडॅप्ट्स एनी सिच्युएशन इज कॉल्ड मॅनेजर. म्हणजे काय, जो प्रत्येक सिच्युएशनशी जुळून घेतो त्याला मॅनेजर म्हणतात. अडॅप्टेबिलिटी असली पाहिजे. आपण म्हणतो अडॅप्टेबिलिटी म्हणजे काय, की मी रूम बदलली तिथे मी अडॅप्ट करतोय, मी MPSC वाल्याबरोबर राहतो, UPSC वाल्याबरोबर राहतो, मी पेठेत राहतो, मी औरंगाबादला राहतो, मी जिथं जातो तिथं मी ते सिच्युएशन अडॅप्ट करून घेतो, म्हणजे मी त्याशी जुळून घेतो, त्यानंतर अडॅप्ट. दुसरा अडॉप्ट आहे. अडॉप्ट एकच तुम्हाला मिनिंग माहिती आहे, दत्तक घेणे. त्याचे अनेक मिनिंग आहे. अडॉप्ट म्हणजे काय, स्वीकारणे, एखादी गोष्ट स्वीकारणे, त्यालाही अडॉप्ट म्हणतो आपण. दुसरी गोष्ट अजून की तुम्ही एखादी फॉलो करता एखाद्याचा रूल, त्यालाही अडॉप्ट म्हणतो. काही धर्मगुरू असतात ते सांगता आपण तसंच करतो, आपण त्यांचे प्रिन्सिपल्स अडॉप्ट करतो, म्हणजे आपण स्वीकारतो, अंगीकारतो. तिसरा शब्द आहे अडेप्ट. आता ई वाला आहे ना हा, त्यातला अ बाजूला करा, डेप्थ बाजूला काढा. आपल्याला एक शब्द माहिती आहे डेप्थ, डेप्थ. तो डेप्थ म्हणजे खोलीवर. मग आता डेप्थ काय बरं, ज्याला अगदी खोलवर ज्ञान आहे असा. मग अडेप्ट कोण, की जो स्किलफुल आहे, जो एक्सपर्ट आहे, जो एखाद्या क्षेत्रामध्ये माहीर आहे, त्याला आपण अडेप्ट म्हणूया. मग आता बघा, अडॉप्ट काय आलं, जुळवून घेणे. अडॉप्ट काय आलं, स्वीकारणे. आणि अडेप्ट काय, स्किलफुल, व्हेरी एक्सपर्ट. पहिलं वाक्य बघा, वी शुड अडॅप्ट एव्हरीथिंग विथ द चेंजिंग एन्व्हायरमेंट. येस, जसं वातावरण बदलतं, जसं जग बदलतं, तसं आपण ते जुळून घेतलं पाहिजे. दुसरं वाक्य बघा, अ कपल अडॉप्टेड अ चाइल्ड, त्यांनी एक बाळ दत्तक घेतलं. तिसरं, माय सिस्टर इज अडेप्ट इन टेलिंग लाईज, माझी सिस्टर जी आहे ना ते खोटं बोलण्यामध्ये पटाईत आहे, म्हणजे ते एक्सपर्ट आहे, असं त्याचा अर्थ होतो. PSI 17ला प्रश्न बघा पहिला, वी हॅव अडॉप्टेड द हॉटेल्स टू सूट देअर नीड्स. आता त्यांच्या गरजेनुसार आम्ही हॉटेल्स दत्तक कसे घेणार ना, ॲडजस्ट करू शकतो आम्ही हॉटेल. येस, तुम्ही जर आता सपोज आमच्या गावाला आलात तर मी म्हणेन तुमच्या गरजा काय आहे, तुमच्या डिमांड काय, त्याच्यानुसार मी हॉटेल ॲडजस्ट करतो. तिथं ॲडजस्ट म्हणजे अडॉप्टेड पाहिजे होता, अडॉप्टेड होणार नाही, चुकीचं आहे. दुसरं वाक्य, द पीपल अडॉप्टेड हिम ॲज देअर पॅटर्न सेंट, हे बरोबर आहे. त्यांनी त्याला स्वीकारला, आपला धर्मगुरू म्हणून लोकांनी त्याला आपला स्वीकारणे, दत्तक घेणे, आपलं म्हणून म्हणणे, अडॉप्ट, बरोबर आहे. तिसरं, ही हॅज अडॉप्टेड वेल टू हिज न्यू होम, त्याने नवीन घरामध्ये जुळून घेतलं, ॲडजस्ट केलं, बरोबर आहे हे अडॉप्टेड. म्हणून पहिल्या वाक्यामध्ये सुद्धा अडॉप्टेडच शब्द पाहिजे होता, म्हणून पहिलं चुकीचं आहे, माझं BC करेक्ट आहे. सेम बघा, सेम अडॉप्टवरती प्रश्न आहे क्लर्क 2017ला.
आय एम अफ्रेड दॅट ही कांट डॅश द आयडिया ऑफ हॅव्हिंग अ वुमन ॲज हिज बॉस. मला भीती वाटते म्हणे की हा जो व्यक्ती आहे ना, हा त्याची जी बॉस असेल ते महिला असेल हे जुळून घेईल, हे मला याच्यात शाश्वती वाटत नाही. म्हणजे मला काय होतं, आय एम अफ्रेड दॅट ही कांट डॅश द आयडिया ऑफ हॅव्हिंग वुमन ॲज हिज बॉस. म्हणजे त्याची बॉस वुमन असावी हे तो ॲडजस्ट करणार नाही, म्हणजे तेथील अडॅप्ट. दुसरं, ही वॉज व्हेरी डॅश ॲट मेकिंग अप एक्सक्युजेस फॉर हिज लेटनेस. उशिरा येण्यासाठी ना त्याच्याकडे भरपूर असे कारणं होती आणि त्या कारणं सांगण्यामध्ये तो अतिशय पटाईत आहे, म्हणजेच काय टॅलेंटेड आहे, म्हणजेच काय एक्सपर्ट आहे. इथे अडेप्ट. मग पहिला पाहिजे मला अडॅप्ट आणि दुसरा पाहिजे अडेप्ट, म्हणजे उत्तर आहे माझं 3. ठीक आहे. यामध्ये लक्षात घ्या, मी पुन्हा सांगतोय, एक स्पेलिंग आणि दुसरं मिनिंग. आणि त्या स्पेलिंगमधलं काय डिफरन्स आहे फक्त याच्यात ए आहे, याच्यात डबल ए आहे, याच्यात ई आहे, याच्यात ओ आहे, त्याच्यावरती फोकस ठेवायचा आहे. नेक्स्ट वर्ड बघा, पुढचा होमोफोन आहे इमिनंट. इमिनंट एक ई वाला आहे आणि एक आय वाला आहे. जो ई वाला आहे त्याच्यामध्ये सिंगल एम आहे आणि जो आय वाला आहे त्याच्यात डबल एम आहे. हे लक्षात घ्या. इमिनंट म्हणजे कोण? इमिनंट पर्सनॅलिटी म्हणतो आपण. ग्रॅज्युएशनपर्यंत तुम्ही कोणीतरी इमिनंट पर्सनॅलिटी लिहिलं असणार आहे क्वेश्चन पेपरमध्ये, उत्तरपत्रिकेमध्ये, की इमिनंट पर्सनॅलिटी, इमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ XYZ चॅप्टर. इमिनंट म्हणजे काय? फेमस, पॉप्युलर, अतिशय रिस्पेक्टेड व्यक्ती. आणि दुसरं इमिनंट म्हणजे काय? आय डबल एम वाला, आय फॉर मी, आय. इमिनंट म्हणजे काय? जी गोष्ट घडणार आहे, सपोज टू हॅपन, त्याला आपण इमिनंट म्हणतो. जसं आता की एखादं वादळ येणार आहे, पाऊस येणार आहे, किंवा फॉर एक्झाम्पल असं म्हटलं जायचं की 2012ला जग संपणार आहे, जसं आपण मरणार आहोत, दॅट इज इमिनंट. जी गोष्ट घडणार आहे, लाईकली टू हॅपन, त्याला इमिनंट म्हणतात. ते आय डबल एम वाला आहे. आणि जो सिंगल ई वाला आहे आणि जो एम वाला आहे तो इमिनंट म्हणजे प्रसिद्ध, रिस्पेक्टेड, पॉप्युलर, असा त्याचा अर्थ होतो. मग आता बघा वाक्य काय तर, एव्हरीवन वॉज लुकिंग फॉरवर्ड टू टेकिंग द क्लास विथ सच अन इमिनंट प्रोफेसर. प्रत्येकाला इंटरेस्ट होता की तो जो इमिनंट प्रोफेसर आहे त्याचं लेक्चर अटेंड करावं, कारण तो पॉप्युलर होता. दुसरं, मॅन इज मॉर्टल हेन्स डेथ इज इमिनंट. माणूस अमर्त आहे आणि मृत्यू येणारच आहे लवकर, आता येईल, उद्या येईल, परवा येईल, पण तो येईलच. ठीक आहे. याच्यात प्रश्न आहे PSI 17ला. बघा PSI 17ला होमोफोन्सवरती 3 प्रश्न आहेत. त्यातला दुसरा आपला सुरू आहे, इवन द मोस्ट डॅश डॉक्टर कुड नॉट क्युअर हिम. बघा, इवन म्हणजे जगप्रसिद्ध जे डॉक्टर होते ना, त्यांनी सुद्धा ते त्याला वाचू शकले नाही, त्याला बरं करू शकले नाही. मग इमिनंट येईल इथं. इथलं कुठला? ई वाला इमिनंट. दुसरा, देर इज अ स्टॉर्म इमिनंट. स्टॉर्म म्हणजे काय? वादळ लवकरच येणार आहे. मग आपला आय डबल एम वाला पाहिजे हा, म्हणजे माझं उत्तर येईल 2. पहिला इमिनंट, पॉप्युलर, फेमस, रिस्पेक्टेड. दुसरा म्हणजे जे घडणार आहे ते आय डबल एम वाला, ते म्हणजे माझं उत्तर आहे 2. नेक्स्ट बघा, पुढचा शब्द कॅनन. पुन्हा PSI 17ला. कॅननमध्ये जर बघितलं, एका डबल एन आहे आणि एका सिंगल एन आहे. जो डबल एन वाला आहे ना, कॅनन, CANNON, म्हणजे ॲक्च्युली त्या 3 एन आहे, याच्यात 2 एन आहे फक्त. कॅनन डबल एन वाला कोण असतो? म्हणजे तोफ, रणगाडे, जे आपण शनिवारवाड्यामध्ये जाऊन बघतो आणि फोटो काढतो, सेल्फी काढतो, तो कॅनन, डबल एन वाला कॅनन. आणि दुसरा कॅनन म्हणजे काय? एक विशिष्ट धर्म किंवा जात किंवा विशिष्ट जगण्याची एक तत्वप्रणाली. जसं चर्च लोकांचे किंवा आपल्या हिंदू धर्माचे किंवा इस्लाममध्ये प्रत्येकाचे प्रिन्सिपल्स असतात. ते प्रिन्सिपल्स म्हणजे तत्व. थोडक्यात काय? प्रिन्सिपल म्हणजेच तत्व. तर तो कॅनन, CANNON, कॅनन म्हणजे तत्वे, तत्वप्रणाली. आणि डबल एन वाला म्हणजे काय? तोफ, बिग गन. द चर्च कॅनन लॉ फॉरबिड्स रिमॅरेज ऑफ डायव्हर्स पर्सन. बघा, चर्च काही तत्वे आहेत की ते डायव्हर्स व्यक्तीशी रिमॅरेज करत नाही, जुन्या काळातल्या तत्वे ते. दुसरं बघा, द फर्स्ट कॅनन वॉज युज्ड अलॉंग विथ अ गन पावडर ॲज अ वेपन ऑफ वॉर. वॉरमध्ये पहिलं गन पावडर म्हणून आपलं एक रणगाड वापरलं होतं, म्हणजेच कॅनन डबल एन वालं. प्रश्न बघा PSI 17ला आहे, हिज अटॅक ऑन हर ऑनेस्टी ऑफेंड्स अगेन्स्ट द डॅश टेस्ट गुड टेस्ट. म्हणजे तिच्या प्रामाणिकपणावरती त्याने केलेली जी टीका आहे ना, ही तिच्या तत्वांची खरी एक सत्व परीक्षा आहे. तत्वांची, तिच्या तत्वांची. मग इथं आपलं कुठलं तत्व? कॅनन सिंगल एन वाला येईल. दुसरं, द एक्झिबिशन डिस्प्लेड अ 15th century कॅनन. म्हणजे त्या एक्झिबिशनमध्ये, एक्झिबिशन माहिती आहे तुम्हाला, एक्झिबिशन 15व्या शतकातलं कॅनन आणलं होतं. मग 15व्या शतकातलं कॅनन म्हणजे काय असेल? एक्झिबिशनमध्ये तत्व तर नसतील, मग तिथं असेल आपलं रणगाड, म्हणजेच काय? तोफ, म्हणजे आपलं इथं डबल एन वाला येईल. म्हणजे पहिला सिंगल येईल आणि दुसऱ्या डबल येईल. उत्तर आहे 3 माझं. नेक्स्ट आहे बघा, स्टेशनरी. तुम्ही जर जुन्या क्वेश्चन बघितला 2011, 12, 13 रिपीट आहे, वारंवार हा शब्द आलेला आहे. आता रिसेंटली STL आहे, घेऊ आपण तो. बघा, स्टेशनरी एक आहे ए वाला, स्टेशनरी दुसरा आहे ई वाला, स्टेशनरी तिसरा पुन्हा ई वाला आहे, पण त्याला ॲपॉस्ट्रॉफ आणि यस पण असतो. ठीक आहे. 2च स्टेशनरी आहे, एक आहे ए वाला आणि दुसरा आहे ई वाला. हे लक्षात घ्या. ए वाला म्हणजे काय? स्टेशनरी ए वाला म्हणजे स्थिर, जे नॉट मुव्हिंग असतं, इममुव्हेबल, जे स्थिर असतं त्याला स्टेशनरी म्हणतो आपण. आणि जो ई वाला स्टेशनरी आहे तो म्हणजे आपण स्टेशनरी, जे पेन, पेन्सिल, ज्या वस्तू आणतो, शालेय वस्तू किंवा आपण ऑफिसमध्ये ज्या वस्तू असतात टेबलावरती, त्यांना आपण स्टेशनरी म्हणतो. ठीक आहे. आणि जो ई वाला पुन्हा स्टेशनर्स आहे, ते म्हणजे त्याचं दुकान,
म्हणजे ABC चौकामध्ये पुण्यामध्ये जे पुस्तकांचे दुकान आहे सगळे त्यांना आपण स्टेशनर्स म्हणू, ॲपॉस्ट्रॉफ एस लावू ना, स्टेशनर्स. आणि स्टेशनरी काय तर त्या वस्तू. आणि स्टेशनरी ए वाला जो आहे तो म्हणजे स्थिर. ठीक आहे, स्थिर कुठली गोष्ट आहे मग आता तर बघूया. बघा पुन्हा सांगतो, ए वाला आहे ते म्हणजे स्थिर, ई वाला म्हणजे शालेय वस्तू, ऑफिसला लागतात त्या वस्तू, पेन पेन्सिल कागद जे काय असेल ते. आणि तिसरा ई वाला पुन्हा ॲपॉस्ट्रॉफ एस वाला जो आहे ना, जिथं शालेय वस्तू मिळतात, जिथे कार्यालयीन वस्तू मिळतात ते दुकान. ठीक आहे, पहिलं वाक्य बघा, इन एन्शियंट टाइम इट वॉज बिलीव्ड दॅट द अर्थ वॉज स्टेशनरी. जुन्या काळामध्ये लोक काय विचार करायचे, जेव्हा सायन्स नव्हतं, हे जे अर्थ आहे ना ही स्थिर आहे, ही फिरत नाही, ही स्थिर आहे, अशी पूर्वकल्पना होती आधी. म्हणून स्टेशनरी तर ए वाला आहे. दुसरं, शी वेंट टू बाय सम स्टेशनरी येस्टरडे. ती स्टेशनरी विकत घ्यायला गेली होती. आय बॉट स्टेशनरी फ्रॉम द स्टेशनर्स. मी काही स्टेशनरी विकत आणल्या स्टेशनर्सकडनं म्हणजे दुकानदाराकडनं. ठीक आहे, प्रश्न बघा, STR 2016 स्टेशनरीवरती प्रश्न आहे. अ डॅश टार्गेट इज इझिएस्ट टू एम ॲट. आता बघा, स्थिर टार्गेट जर असेल तुमचं स्थिर तर ते अतिशय सोपं जातं ते मिळवायला. आता स्थिर टार्गेट काय बरं, एखादा दगड मारायचा आहे, असं क्विक मारण्यापेक्षा तुम्ही जर थांबलात थोडा आणि नंतर मारला तर याला म्हणतात स्टेशनरी टार्गेट, स्थिर टार्गेट. करता येत का? मग इथं स्टेशनरी कुठला येईल आपला ते वह्या पुस्तकं याला येणार नाही आहे, स्थिरवाला येईल, ए वाला. दुसरं, आय बॉट सम पेन्सिल्स ॲट द. आता इथं बॉट सम पेन्सिल्स म्हणजे काय आपल्या ह्या स्टेशनरी आहे. मग ॲट द म्हटलं, ॲट म्हणजे आपण कशासाठी वापरतो, ठिकाणासाठी. ॲट पुणे म्हणतो आपण, ॲट स्टेशन, ॲट टी, ॲट हॉटेल. तसे तर ठिकाण येईल, स्टेशनर्स ॲपॉस्ट्रॉफ एस वाला येईल. म्हणजे पहिला स्टेशनरी माझा ए वाला आणि दुसरा स्टेशनरी ई वाला अधिक ॲपॉस्ट्रॉफ एस. उत्तर आहे 4. पुढचं बघा, वेन वरती प्रश्न आहे, राज्यसेवालाही प्रश्न आहे आणि STलाही प्रश्न आहे. वेन बघा कुठले आहेत, वेन सगळ्यांचा उच्चार सारखा आहे. पहिला जो वेन आहे तो आय वाला आहे, VAIN. आय म्हणजे मी. आणि मी कसं आहे तर मी गर्विष्ठ आहे, मला खूप गर्व आहे माझ्या पैशाचा, माझा दिसण्याचा, माझ्या टॅलेंटचा. असा माणूस असतो हा. आपण आपल्याला नेहमी गर्व असतो. कोणी पोस्ट मिळालं की गर्विष्ठ होतो, कोणाकडे पैसा आला की गर्विष्ठ. असा एक गर्विष्ठपणा प्रत्येक पुरुषामध्ये असतो, स्त्रीमध्ये असतो, पण व्यारी असतं. रतन टाटासारख्या लोकांमध्ये नसतो. ही इज अ जेंटलमॅन, इज अ ग्रेट पर्सन. वेन, VAIN, गर्विष्ठ. त्याला 2 शब्द आहे, प्राईड पण आहे, कन्सिट पण आहे. MPSCने दोन्ही विचारले. दुसरा वेन, VANE. वेन काय बरं, वारा दाखवण्याचं ते एक यंत्र असतं बघा, एक कोंबड्याचं एक वरती टांगलेलं असतं, कोंबडा असतो साईडला, एक असा बाण असतो. युरोपियन कंट्रीमध्ये, अमेरिकेमध्ये सर्वात जास्त असतं ते. का? कारण तिकडे वारे येतच असतात. ठीक आहे, ते असतं वेन, वाऱ्याची दिशा दाखवणार ते यंत्र. तिसरा वेन, ई वाला, EI म्हणजे काय, आपली ब्लड आर्टरी म्हणजेच काय, नस ज्यातनं आपलं रक्त पडत असतं. ठीक आहे, त्याला वेन म्हणू आपण, VEIN, EI मध्ये. दुसरा वेन, WANE. W आहे ना, हा ABCD मध्ये W खाली येतो, म्हणजे ज्याचा उच्चांक असा खाली येतो, ज्याचा ऱ्हास होतो, ज्याचा शेवट होतो, ज्याचा संपतो जो, त्याला आपण वेन म्हणूया. बेस्ट एक्झाम्पल ऑफ वेन आय वुड गिव्ह यू लाईक Vijay Mallya is on the wane. His business is completely collapsed and he is bankrupt and he is away from country as well. Now he is completely bankrupt. Not even he can afford a lawyer. करता येत का? तर WANE वेन म्हणजे काय, ऱ्हास होणे, लुप्त होणे, शेवट होणे, नाहीसा होणे, संपणे. आणि VEIN वाला जो वेन आहे, VEIN ते म्हणजे ब्लड आर्टरी आपली, जे बघा आपले नस शोधत असतात ते सलाईन लावण्यासाठी, ती वेन. दुसरा वेन आहे VANE, तो म्हणजे काय, वातदर्शक यंत्र. आणि वेन आय वाला म्हणजे गर्विष्ठ, मीपणा, मीच भारी, असं वेन. बघा पहिलं वाक्य, वाईज पीपल डू नॉट शो वेन वाईल इंटरॅक्टिंग विथ अदर्स. जी शानी लोक असतात ना ते कधीही गर्व दाखवत नाही की मी 4 मेन्स दिले आणि 5 इंटरव्ह्यू दिले आहे आणि मी पहिल्या येईल राज्यात. दे आर व्हेरी कॉमन अँड दे आर व्हेरी सिम्पल पीपल. दे डू नॉट शो देअर वेन. आणि ॲक्च्युली आपण पण केलं पाहिजे ते. दुसरा, ऑलमोस्ट एव्हरी हाऊस हॅज अ वेन इन नदन USA मध्ये प्रत्येक घराच्या वरती असतंच ते वेनचं मशीन. नेक्स्ट आहे, आय कुड फील द ब्लड पल्सिंग थ्रू माय वेन्स. ब्लड आपण फील करतो, ते वेन आहे आपली. नेक्स्ट आहे, हिज प्रोग्रेस इज ऑन द वेन नाऊ डेज. सध्या तो उतरती कळा लागली त्याची, त्याला आपण म्हणू वेन, WANE. बघा त्याच्यावरती प्रश्न STला. पहिला जो वेन आहे VEIN आपली ब्लड आर्टरी. दुसरा जो वेन आहे VAIN गर्विष्ठ म्हणजेच आपलं काय कन्सिट किंवा प्राऊड. नेक्स्ट वेन आहे हा म्हणजे आपला वेदरकॉक म्हणजेच काय वाऱ्याची दिशा दर्शवणारी यंत्र. ठीक आहे. नेक्स्ट बघा, राज्यसेवा 2018 पण प्रश्न आहे, डिसिप्लिन इज ऑन द वेन इन द स्कूल अँड कॉलेज दिस डेज. म्हणजे आज जे डिसिप्लिन आपल्या शाळा आणि कॉलेजमध्ये दिसते ना ती लयास आली आहे, म्हणजे तिचा ऱ्हास होत चाललेला आहे. मग वेन W वाला म्हणजे काय, खाली येणे, ऱ्हास होणे, डिक्लाइन होईल. त्याचं उत्तर इन्क्रीज नाही होणार, डिक्रीज होईल. मग उत्तर आहे 4. नेक्स्ट होमोफोनचा बघा, कॉम्प्लिमेंट. हे कन्सेप्ट समजून घ्या. कॉम्प्लिमेंट काय, एक आय वाला आहे आणि एक ई वाला आहे.
आय म्हणजे मी आहे, त्यात कॉम्प्लिमेंट देतो मी तुम्हाला, तुमच्या हेअरस्टाईलची, तुमच्या वागण्याची, तुमच्या बोलण्याची, तुमच्या स्वभावाची. कॉम्प्लिमेंट म्हणजे कौतुक करणे किंवा एखाद्याची चमचीगिरी करणे. चमचीगिरी म्हणण्यापेक्षा एखादी फ्लॅटरी करणे, खुशामत करणे. दादा, दादा, भाऊ, जसे करतात बरेचसे पॉलिटिकल लीडरचे जे चमचे असतात ते करत असतात, दादा, भाऊ, आप्पा. तर ते काय करतात, कॉम्प्लिमेंट देत असतात, नको तिथे कॉम्प्लिमेंट देतात. तर कॉम्प्लिमेंट देणे म्हणजे काय की एखाद्याचं कौतुक करणे, एखाद्याला शाबासकी देणे, एखाद्याला एक अपलॉड करणे. ठीक आहे, तो आयवाला. आणि जो ईवाला आहे ना, तो म्हणजे काय, अशा दोन गोष्टी ज्या एकमेकांना कंप्लीट करतात, जे एकमेकांना पूरक आहेत. आता कंप्लीट करतात म्हणजे कशा, की सपोज एखादा पेन आहे आणि त्याचं टोपण, पेन आणि टोपण एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहे. फक्त टोपण घेऊन काय करणार आपण आणि फक्त पेन घेऊन काय करणार, तर दोन्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहे. करताय. सपोज आपण जेव्हा जेवायला बसतो, तुम्हाला फक्त वरण दिलं, मी भात दिला नाही, तर ते अपूर्ण आहे. वरण आणि भात हे दोन्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहे. अशा दोन गोष्टी ज्या एकमेकांना कंप्लीट करतात त्याला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंट ईवाला. आयवाला कुठला आहे, तो म्हणजे कौतुक करणे. मग आता बघा, शी पेड हिम अ हाय कॉम्प्लिमेंट अबाउट हिज हेअरस्टाईल. त्याच्या हेअरस्टाईलविषयी तिने त्याला कॉम्प्लिमेंट दिलं, म्हणजे त्याचं कौतुक केलं. दुसरं, अ गुड वाईन इज अ कॉम्प्लिमेंट टू अ गुड मील. हां, म्हणजे इकडे चिकन मटन असेल आणि इकडे दारू असेल, दोन्ही कॉम्प्लिमेंट झाल्यात त्या. ठीक आहे ना, दोन्ही गोष्टी कॉम्प्लिमेंट झाल्या. जसे काही सिगरेट फुकणारे असतात, एका हातात सिगरेट आणि एका हातात चहा, दोन्ही गोष्टी कॉम्प्लिमेंटरी आहे, त्या कंप्लीट करतात. सो इट इज ईवाला कॉम्प्लिमेंट. प्रश्न बघा, STS 16ला प्रश्न आहे. द शिप हॅज इट्स कॉम्प्लिमेंट ऑफ 150 पॅसेंजर्स. आता शिप जी आहे, जहाज जी आहे, तिला 150 पॅसेंजरची काय कॉम्प्लिमेंट दिलेलं आहे. म्हणजे काय, ती जहाज आणि ती आपली शिप आणि 150 लोकांची ते पॅसेंजर हे एकमेकांना कॉम्प्लिमेंट आहे ईवालं. आता याच्यात जहाज कसं काय ते 150 लोकांचं कौतुक करेल बरं, सेन्स लागत नाही आहे. म्हणून आपल्याला प्रेज येणार नाही, फ्लॅटरी येणार नाही. फ्लॅटरी आणि प्रेज म्हणजेच कौतुक करणे. उत्तर आहे माझं सप्लिमेंट. सप्लिमेंट म्हणजे काय, जी गोष्ट एखादी कंप्लीट करते, सप्लिमेंट करते, कंप्लीट करते. उत्तर आहे डी. नेक्स्ट आहे बघा, राईट. राईट राईट राईट. पहिला राईटचा अर्थ भरपूर आहेत. तो होमोनियम पण होता. तो होमोनियम काय कन्सेप्ट आहे ना, ते आपण पुढच्या व्हिडिओला बघणार आहोत लवकर. आपण आता होमोफोन्स बघतोय. राईटचा पहिला अर्थ काय होतो की हक्क, फंडामेंटल राईट. आय हॅव अ राईट टू आस्क क्वेश्चन टू गव्हर्नमेंट. हा राईट. दुसरा राईट म्हणजे माझा उजवा हात, माय राईट हँड. तिसरा राईट म्हणजे कसं, यू आर राईट, यू आर ॲब्सोल्युटली राईट, तू खरा आहे, योग्य आहेस. तो 3 अर्थ होता त्याचे. दुसरा राईट जो आहे, यू नो दॅट राईट, रायटिंग स्किल, रायटिंग नॉलेज, रायटिंग बॅच, रायटिंग एसे. राईट म्हणजे लिहिणे. आणि दुसरा राईट म्हणजे काय की आपल्या विधी, म्हणजे लग्न असेल, समारंभ असेल, सत्यनारायण असेल, ह्या ज्या धार्मिक ज्या विधी असतात त्याला राईट म्हणतात. RITE. तो म्हणजे कुठल्याही विधी असतात त्या. पहिलं बघा, आय हॅव अ राईट टू क्रिटिसाइज गव्हर्नमेंट पॉलिसीज. येस, हक्क आहे. दुसरं, शी वॉन्टेड टू राईट हर ऑटोबायोग्राफी. लिहायचं होतं तिला. तिसरं, ही केम टू इंडिया टू परफॉर्म द लास्ट फ्युनरल राईट ऑफ हिज फादर. म्हणजे त्याने त्याच्या वडिलांचा अंत्यविधीसाठी तो आला होता इंडियामध्ये. ठीक आहे. प्रश्न बघा, STS 2018 रिसेंट प्रश्न आहे. बॅप्टिझम, वेडिंग्स अँड फ्युनरल्स आर एक्झाम्पल ऑफ. बॅप्टिझम हा एक प्रकार आहे ख्रिश्चन लोकांमध्ये. जसं आपल्याकडे केस कापतात, जाऊळ करतात, तसं त्यांचा ख्रिश्चन लोकांचा बॅप्टिझम आहे. दुसरं वेडिंग्स, लग्न. तिसरं फ्युनरल्स म्हणजे अंत्यविधी. ह्या सगळ्या कसा भाग आहे हा, राईट. RITE असेल तिथं राईट्स. दुसरं उत्तर आहे. नेक्स्ट बघा, क्वेश्चन आहे काउन्सिल. काउन्सिल. आता काउन्सिल काय, काउन्सिल म्हणजे पहिलं काउन्सिल बॉडी असते. जसं आपलं ग्रामपंचायतचे लोक असतात 10-12 बॉडी, ते असते काउन्सिल, CO. नेक्स्ट आहे काउन्सिल. हा यसवाला. काउन्सिल म्हणजे काय, सल्लागार किंवा सल्ला देणे. काउन्सिल असतात बघा, काही काउन्सिलर असतात बघा. काही लोकांना सायकोलॉजिकल जे डिप्रेस लोक असतात त्यांना काउन्सिलर असतात. किंवा एखादं कपल आहे, जर त्याने डायव्होर्सची पिटिशन टाकलेली आहे की डायव्होर्स घ्यायचा आहे, तर त्यांना पण एक काउन्सिलर दिला जातो त्यांना तडजोड करण्यासाठी. तो काउन्सिलिंग करतो त्यांची, म्हणजे त्यांना तो मार्गदर्शन करतो. तो यसवाला काउन्सिल म्हणजे मार्गदर्शन करणे. सीवाला काउन्सिल म्हणजे बॉडी, एक मंच किंवा एखादी समिती आपण म्हणूया त्याला. पहिलं वाक्य बघा, आय शुड हॅव लिसन टू द काउन्सिल ऑफ माय पॅरेंट्स. मी माझ्या आईवडिलांचा सल्ला ऐकायला पाहिजे होतो. ठीक आहे. दुसरं, शी वॉज अ ब्रिटिश काउन्सिल स्कॉलर. ती ब्रिटिश लोकांच्या त्या काउन्सिलमधली एक स्कॉलर होती, म्हणजे त्यांच्या समितीमधली ती एक मेंबर होती. ठीक आहे. काउन्सिल सीवाला परिषद, समिती, कमिटी जे काय असेल ते. आणि काउन्सिल येसवाला मार्गदर्शन, सल्ला देणे, इन्स्ट्रक्शन देणे. आता पहिलं टॅक्स असिस्टंट 16ला प्रश्न आहे. द विलेज काउन्सिल वॉज अ व्हेरी इफेक्टिव्ह बॉडी इन द पास्ट. आता विलेज काउन्सिल कुठली पाहिजे ती, विलेज काउन्सिल म्हणजे आपली बॉडी आहे ना ती, म्हणजे तो सीवाला पाहिजे होता. काउन्सिल चुकीचं आहे ते, यस नको पाहिजे तिथं. दुसरं, द डिफेन्स काउन्सिल वॉन्टेड टू क्रॉस एक्झामिन द विटनेस. बघा, डिफेन्स काउन्सिल कोण असतो, सपोज तुम्ही एखाद्या व्यक्ती आरोप केलेला आहे तर त्याचा जो वकील असतो ना तो असतो डिफेन्स काउन्सिल, आणि तो तुम्हाला प्रश्न विचारतो विटनेसला, क्रॉस क्वेश्चनिंग. तर डिफेन्स काउन्सिल काय असतो ते बरोबर आहे वाक्य. डिफेन्स काउन्सिल म्हणजे कोण, तो डिफेन्स करणारा जो वकील असतो तो त्याला काउन्सिलिंग करतो, तो त्याचा काउन्सिलर असतो. तर ते वाक्य बरोबर आहे. म्हणून ओनली बी इज माय आन्सर.
बघा पुढचा वर्ड आहे एक्सीड. दोघांचा तोच उच्चार होता एक्सीड. एक्सीड ते एसिड नाही, एसिड इट्स एक्सीड. पहिलं एक्सीड काय? एक्सीड म्हणजे मर्यादेच्या पलीकडे. एक्सीड करून टाकतात काही काही लोक बोलण्यामध्ये, खाण्यामध्ये पण काही काही अतिच खाऊन टाकतात, ठीक आहे ना. ते एक्सीडवाले आहेत लोक. किंवा आपण म्हणतो ना टू मच किंवा इनफ इज इनफ. एक्सीड केलं तू आता, खूप खूप झालं आता, हे तुझं बस आता, नाव ब्रेकअप, ठीक आहे. तर त्याला म्हणतो आपण एक्सीड, राईट, EXC. आणि एक्सीड ए फॉर ॲग्री, सहमत दर्शवणे. एक्सीड दुसरा ए वाला जो ना ACCED वाला, तो म्हणजे सहमत दर्शवणे किंवा ॲग्री होणे किंवा सहमत करणे. जसं आपण फेसबुकला जातो लाईक करतो कोणाचा फोटो, सो वी आर एक्सीड ए वाला, करता का. आणि आपण भरपूरच दिवसभर फोटो लाईक करत बसतो, हे एक्सीड झालं ना, दिवसभर तेच करायचं आहे का. तर ए वाला एक्सीड जो आहे तो म्हणजे मर्यादेच्या पलीकडे. ए वाला जो एक्सीड आहे तो म्हणजे ॲग्री, सहमती असते. मग आता पहिलं वाक्य असं, युअर एक्सपेन्सेस शुड नॉट एक्सीड युअर इन्कम. तुमच्या इन्कमपेक्षा जास्त तुमचे एक्सपेन्सेस असायला नको पाहिजे, त्याची मर्यादा क्रॉस नको केली पाहिजे. दुसरं, शी एक्सिडेड माय अर्नेस्ट रिक्वेस्ट. तिने माझी रिक्वेस्ट मान्य केली, कबूल केली किंवा तिने स्वीकारली. प्रश्न बघा, टॅक्स असिस्टंट 17चा प्रश्न आहे. इन द एंड, शेवटी, शी डॅश माय रिक्वेस्ट, म्हणजेच काय, एक्सिडेड ए वाला पाहिजे. दुसरं, द अमाऊंट ऑफ मनी वी रेज डॅश ऑल अवर एक्सपेक्टेशन. आपण जे पैसे जमा केले फंडच्या स्वरूपामध्ये आपल्या मर्यादेच्या पेक्षा जास्त झाले ते, तर म्हणजे ते एक्सिड होईल. मग पहिला एक्सिडेड आणि दुसरा एक्सिडेड. उत्तर 1. पुढचा प्रश्न, डिसेंट. डिसेंट काय, तर बघा आता डिसेंट आपण म्हणतो डिसेंडिंग ऑर्डर, असेंडिंग ऑर्डर. तर डिसेंट फॉर डाऊन, डी फॉर डाऊन, ए फॉर अप. असेंडिंग ऑर्डर म्हणजे अपवाली, डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे डाऊनवाली. तर डिसेंट जो आहे ना, तो डिसेंटचा स्पेलिंग व्यवस्थित बघा, DESCENT येतो. DESCENT डिसेंट. त्याला डिसेंडिंग ऑर्डर, तो जो डिसेंड आहे ड वाला, डी वाला, तो वर्ब आहे, हा नाऊन आहे. दोघांचा अर्थ सेम आहे. तो डिसेंड, डिसेंडेड, डिसेंडेड, डिसेंडिंग, हा डिसेंट नाऊन आहे, तो वर्ब आहे, त्याला ING लागतो. नाऊनला ING लागत नाही, तुमच्या नावाला ING नाही लागणार, वर्बला लागतो ING. डिसेंड डी वाला तो आणि डिसेंट हा नाऊन, दोघांचा एकच अर्थ आहे. हा डिसेंट म्हणजे काय, गोइंग डाऊनवर्ड्स, म्हणजे काय, उतरता क्रम, उतार, खाली जाणे. दुसरा डिसेंट आहे DECENT. अतिशय डिसेंट असतात काही लोक वागण्यात, बोलण्यात, खाण्यात. बघा तुम्ही एखाद्या महागड्या रेस्टॉरंटला जर गेलात तर तिथं तुम्ही पुण्याला, आपल्या पुण्यात जर आलात आणि पुण्यात जर तुम्ही FC रोडला गेलात, तिथं वाडेश्वर तिथं गेलात, तितके डिसेंट जेवण करतात ते काटरी चमचे वगैरे प्रॉपर खातात, तिथं असा कागद लावतात. आपण काय करतो, डायरेक्ट असे मोडतो भाजी भाकरी, डायरेक्ट खातो, इथपर्यंत हात ओला होता आपला भाजीचा. सो वी हॅव नो डिसेन्सी व्हाईल इटिंग. सो ॲक्च्युली आपल्याकडे ते डिसेन्सी नाही आहे खाण्याची आपल्याकडे. म्हणजे आय डोंट नो अबाउट यू, ॲक्च्युली आय बिलॉंग टू विलेज एरिया, सो आय डोंट हॅव दॅट. सो डिसेंट असतात काही वागण्यात, बोलण्यात. तुम्ही बघा काही अशी श्रीमंतांची जी लेकरं होती तुमच्या शाळेमध्ये, अतिशय टाय लावून एकदम पद्धतशीरपणे अशी यायची, ती गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम करायची, आपण त्याच्याकडे बघत बसायचो. ते डिसेंट होती. आपण डिसेंट नव्हतो. आपण कसे होतो, आपण अतिशय रानटी होतो, सॅवेज, ठीक आहे. सो डिसेंट म्हणजे काय, अतिशय प्रॉपर, योग्य, ॲप्रोप्रिएट, तंतोतंत वागण्यात, बोलण्यात, खाण्यात, चालण्यात, त्याला डिसेंट म्हणतो. नेक्स्ट डिसेंट आहे, त्याच्यामध्ये 2 येस आहे. डी फॉर डिसॅग्री. हा डिसेंट आहे ना, म्हणजे काय, डिसॅग्री म्हणजे असहमत असणे. असं म्हणतात बघा, सुभाष कश्यपचं पुस्तक वाचलं तुम्ही पॉलिटिक्सचं, त्यात लिहिलं आहे बघा की डिसेंट इज द हार्ट ऑफ डेमोक्रेसी. म्हणजे असहमत असणे म्हणजेच लोकशाही होय. मग याच्यामध्ये DI 2 येस आहे. डिसेंट, डिसेंट, डी फॉर डिसॅग्री, याच्यात 2 येस आहे. आपला जो डिसेंट आहे, जो डाऊनवर्ड आला, तो DESC आहे. आणि जो डिसेंट आहे आपला योग्य सभ्यवाला, तो DECE आहे. याच्यावरती वारंवार एक नजर टाकत राहा, वारंवार त्याच्यावर थिंक करा, विचार करा, स्वतःला प्रश्न विचारा, लगेच लक्षात राहतील. तर तो डी आहे, DI डिसेंटवाला, डिसॅग्री. DI, डी म्हणजे काय, दी म्हणजे माझी बहीण दीदी, ती नेहमी माझ्याशी डिसॅग्री असते. DISS माझी दीदी डिसॅग्री असते. हा जो DECENT अतिशय डिसेंट शब्द आहे, तो शब्द पण कसा आहे, डी नंतर E, C नंतर E, नंतर NT, डिसेंटच आहे शब्द पण. आणि हा जो डिसेंट आहे आपला खाली, हा DESCENT आहे, ठीक आहे. पहिलं वाक्य बघा, आय कुड नॉट ड्राईव्ह फास्ट ड्यू टू डिसेंट ऑफ द रोड. डिसेंट म्हणजे उतार होता तिथं. दुसरं, एव्हरीबडी वॉज इम्प्रेस विथ हिज डिसेंट बिहेवियर. प्रत्येकजण इम्प्रेस झालं त्याचं डिसेंट बिहेवियर बघून, ॲप्रोप्रिएट बिहेवियर. थर्ड, डिसेंट इज द हार्ट ऑफ द डेमोक्रेसी. नेक्स्ट बघा, STला प्रश्न आहे हा 17ला. द डिसेंट ऑफ द हिल इज व्हेरी डेंजरस. आता बघा, हिल म्हणजे टेकडी, आणि टेकडीचं काय डिसेंट असेल, उतार असेल. मग आपला DESC वाला पाहिजे. मग इथं बरोबर आहे, हे दॅट इज अ करेक्ट. दुसरं जे आहे, शी ऑलवेज विअर्स डिसेंट क्लोथ्स. आता ते डिसेंट क्लोथ्स कसे, एकदम योग्य, ॲप्रोप्रिएट, तंतोतंत. आता ते डिसेंट जो आहे ना, हा उतारवाला आहे. इथं उतार कपडे नसतात काही कधी, म्हणजे उतार तिचे कपडे किंवा उतार, दॅट इज रॉंग. मग आपल्याला वाक्याच्या सेन्सनुसार कुठला डिसेंट पाहिजे होता, DECENT हा पाहिजे होता, म्हणून बी चुकीचा आहे. ओनली ए इज करेक्ट. पुढचा वर्ड आहे कॉर्पोरल. कॉर्पोरियल, कॉर्पोरियल नाही म्हणतात, कॉर्पोरल, कॉर्पोरल.
तेवढाच तोच जवळजवळ तोच साऊंड आहे. कॉर्पोरल म्हणजे काय? शारीरिक शिक्षा, फिजिकल पनिशमेंट. बघा शाळेमध्ये इफ यू जस्ट गो बॅक अँड थिंक अबाउट, आय थिंक इट इज 2000, 2001, 2002, द इरा वॉज द स्कूल. इन दॅट टाइम द स्कूल टीचर यूज टू बीट अस मर्सिलेसली. म्हणजे असा एक टाइम होता तेव्हा शिक्षक लोक इतके झोडपायचे आम्हाला, रडत घरी यायचो. अजून आम्ही धमकी द्यायचो की मी माझ्या मम्मीला सांगेल, पप्पाला सांगेल. म्हणजे मम्मी पप्पा इज नॉट अ वर्ड, अण्णाला सांगेल, बापूला सांगेल, दादाला सांगेल, मायला सांगतो माझ्या. शिक्षकातून धमकी द्यायचे, घेऊन ये तुझ्या मायला, घेऊन तुझ्या बापाला घेऊन ये. तर तेव्हा शारीरिक शिक्षाने इट वॉज लाईक एव्हरी डे इट यूज टू हॅपन इन माय स्कूल, इन माय क्लास ॲज वेल. इवन आय यूज टू गेट बिटन बाय माय टीचर्स. ठीक आहे. तर शारीरिक शिक्षा अशी होती ना आधी, असले झोडपायचे शिक्षक, तर ते असतं कॉर्पोरल. पण आता न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार कॉर्पोरल पनिशमेंट इज बॅन इन इंडिया. नाव इट इज क्राईम. जर मी ॲज अ टीचर जर तुम्हाला मारलं तर तुम्ही केस करू शकता माझ्यावरती, पण मी नाही मारणार तुम्हाला. का? कारण तुम्हाला पैसे देतात. ठीक आहे. सो आय कांट बीट यू. सो कॉर्पोरल काय? कॉर्पोरल म्हणजे शारीरिक शिक्षा, फिजिकल पनिशमेंट. दुसरा कॉर्पोरियल काय? कॉर्पोरियल म्हणजे काय? ज्याचं फिजिकली एक्झिस्टन्स आहे. आता फिजिकल एक्झिस्टन्स काय बरं? मी तुम्हाला दिसतोय म्हणजे आय एम अ कॉर्पोरियल बिईंग. ठीक आहे. मला हे वॉच दिसतंय, मला शर्ट दिसतोय, मला हे माझा हॉल दिसतोय, माझा लॅपटॉप दिसतोय. सो दीज आर कॉर्पोरियल बिईंग्स. कॉर्पोरल म्हणजे जे शारीरिकदृष्ट्या फिजिकली एक्झिस्ट आहे त्याला आपण कॉर्पोरियल म्हणूया. ठीक आहे. मग आता काय? देव आहे का? नाही दिसत देव, तो कॉर्पोरियल नाही आहे. भूत आहे का? नाही दिसत. ठीक आहे. इच्छा दिसते का? नाही दिसत. हॅपीनेस दिसतो का? नाही दिसत. हे सगळे कॉर्पोरियल आहेत. कॉर्पोरियल नाही आहेत, सॉरी, कॉर्पोरियल नाही आहेत. मग आता पहिलं बघा, कॉर्पोरल पनिशमेंट शुड बी अबॉलिश्ड, जे केलेली ॲक्च्युअली इंडियामध्ये. गॉड इज नॉट अ कॉर्पोरियल बिईंग. गॉड दिसत नाही फिजिकली म्हणून तो नाही आहे. प्रश्न बघा ST 2017ला प्रश्न आहे, घोस्ट आर नॉट कॉर्पोरियल बिईंग्स. भूत काही दिसत नाही, ते फिजिकली एक्झिस्ट नसतात. करेक्ट आहे वाक्य. दुसरं, इन अ स्कूल द चिल्ड्रन आर नॉट गिवन एनी कॉर्पोरल पनिशमेंट. कॉर्पोरल पनिशमेंट स्कूलमध्ये शारीरिक शिक्षा, हे बरोबर आहे. दोन्ही वाक्य बरोबर आहेत ते. पुढचा, सेल सेल आणि सील सील. सेल आणि सील दोन दोन शब्द वेगळे केलेत मी. पहिला सेल. बघा आपण गाडी चालवतो इंग्लिशमध्ये, त्याला काय म्हणतो आपण? रायडिंग अ बाईक. कार चालवतो, ड्रायव्हिंग अ कार. ठीक आहे. प्लेन असेल, फ्लाइंग अ प्लेन. मग तसं जर नौका चालवायचं असेल, आपण वल्लवणे म्हणतो ना, मग त्याला म्हणतात सेलिंग. सेलिंग द शिप, सेल म्हणतात त्याला. SAI. सेल म्हणजे काय? समुद्र प्रवास करणे. दुसरा जो सेल आहे त्याचे बरेचसे मिनिंग आहे. सायन्स जर गेला तर पेशी आपल्या शरीरामध्ये असलेला. दुसरा सेल म्हणजे आपल्या बॅटरीचा सेल असतो. तिसरा एक सेल अजून जो एखाद्या प्रिझनमध्ये म्हणजे एखाद्या जेलमध्ये जे तिथं कंपार्टमेंट असतात त्यांना सेल म्हणतात, सेल नंबर. ठीक आहे. तिसरा सील आहे. आता सील आहे, सेल नाही. आता सील घेऊ. CEIL. सीलवाला म्हणजे काय? सीलिंग असतं बघा, सीलिंग फॅन, वरचं छत म्हणून आपण, छप्पर. आणि दुसरा सील काय? सील करतात बघा आपण, एखादं मेडिकल चालू आहे विदाऊट परवानगी किंवा परवाना नाही त्याच्याकडे, त्याचं सील करतात, त्याचा शिक्का मारतात तिथं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आणि त्याला सील करतात. ठीक आहे. किंवा एखादा आपण लिफाफा असेल गव्हर्नमेंटचा, तो सील केला जातो शिक्का मारून, त्याला आपण सील म्हणतो. SEL ते म्हणजे सीलवालं, शिक्केवालं. आणि जे CEIL आहे ते म्हणजे छत, सीलिंग फॅन म्हणतो आपण तो. आणि तो जो सेल आहे CELL, त्याचे 3 मिनिंग सांगितले मी. आणि सेल SAIL. सेल म्हणजे वल्लवणे, म्हणजेच काय? नाव चालवणे. अजून एक सेल आहे 50% सेल, तो SALE. ते साले नसतं, ते SALE सेल असतं. ते म्हणजे काय? सूट. म्हणजेच काय? तुम्हाला मुबलक प्रमाणात दिलेली त्यांनी कट केलेली असते. 50% सेल, सेल लागलेला 50%, 90%, तो सेल. आणि अजून एक सेल असतो SELL. तो सेल म्हणजे काय? एखादी गोष्ट विकणे. आय एम सेलिंग माय प्रोडक्ट, आय एम सेलिंग लॅपटॉप, आय विल सेल दिस रेडिओ, तो सेल असतो तो. ठीक आहे. तर बघा, द फेरी सेल वेन द टाईड वॉज फुल. टाईड फुल असताना फेरी सेल केलं, फेरीने सेल केलं. दुसरा, ही इज लॉक्ड अप इन सेल. जेलमधलं सेल आहे. ही हेटेड पेंटिंग द सिलिंग. त्याला आवडत नाही सिलिंगची पेंटिंग करायला. नेक्स्ट आहे, दे वेर सीलिंग द विंडो वेन आय सॉ देम. म्हणजे मी जेव्हा त्यांना बघितलं तेव्हा ते सीलिंग करत होते विंडो. प्रश्न, टॅक्स असिस्टंटला बघा 17ला, द डॅश ऑफ अवर हाऊस वॉज लिकिंग बिकॉज ऑफ द हेवी रेन. आता मला सांगा कुठलं सील असेल हे? सीलिंग फॅन म्हणतो आपण, तर Cवाला पाहिजे, CEI. तर CEI 2 उत्तर आहे माझं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉन्टेजियस आणि कंटिग्युअस. कॉन्टेजियस आणि कंटिग्युअस. आता कॉन्टेजियस म्हणजे काय? संसर्गजन्य रोग. आता कॉन्टेजियस आणि कंटिग्युअस मध्ये स्पेलिंग व्यवस्थित बघा. जसे आपण मगाशी पहिला बघितला, इंजिनियस आणि इंजिनस, 2 U वाला, I वाला, सेम थिंग. इथं पहिला शब्द काय? क्वांट्या. इकडे काय? क्वांटी. क्वांट्या, क्वांटी, कॉन्टेजियस, कंटिग्युअस. आता कॉन्टेजियसमध्ये ना एकच U आहे, कॉन्टिग्युअसमध्ये ना 2 U आहेत आणि शेजारी एकदम ते. तर कॉन्टेजियस म्हणजे काय? संसर्गजन्य, जो इन्फेक्शियस असतो आजार एकापासून दुसऱ्याला. कोरोना काय सुरू आहे सध्या? इट्स अ कॉन्टेजियस डिसीज. आणि कॉन्टिग्युअस. आता कॉन्टिग्युअस म्हणजे काय? 2 U आहेत, नाही जवळ आहे. ज्या गोष्टी एकदम क्लोज असतात, एकदम जवळ असतात, त्यांना कॉन्टिग्युअस म्हणतात. ज्या जवळ असतात लागलेल्या,
अगदी जुळून त्यांना आपण कॉन्टिगस म्हणूया. 2 यू आला कॉन्टिगस म्हणजे जवळ, आणि कॉन्टेजियस म्हणजे काय, संसर्गजन्य आजार. मग आता पहिलं वाक्य, द फ्लू वॉज सो कॉन्टिजियस दॅट एव्हरीबडी इन टाउन गॉट सिक. आता फ्लू आहे, फ्लू आजाराबद्दल बोलतोय, हा झाला आपला कॉन्टेजियस. आता कंट्रिगस काय बरं, कंट्रिगस काय, मेनी युरोपियन कंट्रीज आर कंट्रिगस. युरोपियन कंट्रीज जर तुम्ही मॅप बघितला तिथं जवळजवळ आहे त्या कंट्रीज, अगदी ह्या गल्लीत त्या गल्लीत उडी मारली की लगेच देश बदलतो त्यांचा, तर जर लागून आहेत देश तर ते कॉन्टिगस आहे. आणि कंटिजियस म्हणजे काय, तर संसर्गजन्य आजार. बघा ॲग्रीला प्रश्न आहे, ॲग्री 2017ला. स्मॉल पॉक्स आजार तुम्हाला माहिती आहे, स्मॉल पॉक्स इज अ कॉन्टिजियस डिसीज. स्मॉल पॉक्स हा संसर्गजन्य रोग आहे, हे करेक्ट आहे, कॉन्टिजियस आहे तिथं. फ्रान्स अँड जर्मनी आर कॉन्टिगस कंट्रीज. हे कॉन्टिगस कंट्रीज आहे, फ्रान्स आणि जर्मनी एकमेकांना लागून आहे म्हणून त्या कॉन्टिगस 2 यू आला आहे, हा जवळजवळ आहे, लागलेले आहेत, करेक्ट आहे. बघा पुन्हा हा प्रश्न रिपीट आहे, इंजिनिअरिंग 2018ला प्रश्न आहे. मिझल्स इज हायली डॅश. आता मिझल्स हा आजार आहे, मग आजार काय असेल, कॉन्टेजियस असेल. इंग्लंड इज द ओनली कंट्री डॅश टू वेल्स. आता इंग्लंड आणि वेल्स एकदम जवळजवळ आहे, 2 देश, मग ते काय होईल, कॉन्टिगस. 2 यू आला होईल तो, म्हणून माझं उत्तर आहे 3. ठीक आहे, हे कॉन्टेजियस आणि कॉन्टिगस स्पेलिंगवरती फोकस करा. पुढचा बघा शब्द आहे पॅलेट. आता पहिला पॅलेट आणि PALAT. हा पॅलेट म्हणजे काय, आपल्या माउथचा जो वरचा भाग असतो ज्यावर आपल्याला चव कळते तो असतो पॅलेट. दुसरा जो पॅलेट आहे तो डबल येलोला आहे. तो पॅलेट म्हणजे काय की एखादा माल तुम्हाला उतरायचा आहे आणि लाकडाची गाडी असते त्याला आपण पॅलेट म्हणतो, डबल येलवाला. म्हणजे 2 यल आहेत ना, तर लक्षात घ्या 2 यल लाकडं आहेत आणि याने ती गाडी बनली आहे, लक्षात घ्या. तिसरा जो पॅलेट आहे याच्यामध्ये डबल टी आहे, पॅलेट. एक प्लेट असते ते पेंटरची ज्यामध्ये कलर्स असतात, प्लेट. ठीक आहे, याला मी पॅलेट म्हणजे 2 टी आहेत, तर एक लक्षात घ्या जसे 2 ब्रश आहेत तसे 2 टी आहेत. ठीक आहे, तर हा म्हणजे कलर असलेल्या चित्रकाराची ती रंगफळी. बघा इन रियालिटी देर आर नो टेस्ट सेन्सॉर ऑन द पॅलेट. आता टेस्ट बद्दल बोलतो, टेस्ट म्हणजे काय, चव, मग ते आपल्या पॅलेट बद्दल बोलतो आपण. दुसरं बघा, अ डिस्कार्डेड वुडन पॅलेट कॅन नॉट बी यूज फॉर द फायरवूड. आता हे वुडन पॅलेट म्हणजे आपलं पॅलेट असेल की ज्यावरती सामान ठेवला जातो. तिसरं जे पॅलेट आहे बघा, यू सीम टू हॅव लॉट ऑफ रेड ऑन युअर पॅलेट. जे सर्वात जास्त रेडच कलर आहे तुझ्या पॅलेटवरती, म्हणजे ती रंग भरण्याची ती प्लेट असते ती. प्रश्न बघा ॲग्रीलाच 2017ला प्रश्न याच्यावरती, मस्टर्ड ऑइल डझंट सूट टू ऑल. आता बघा मस्टर्ड ऑइल जो आहे तो डझंट सूट टू ऑल पॅलेट सील. कुठलं पॅलेट्स, आपल्या म्हणजे माउथमध्ये असलेला वरचा पार्ट. मग आपण काय म्हटलं, माउथमध्ये कुठला आहे, PALAT. मग PALAT इथं उतरेल माझं 3. हा झाला पॅलेट. नेक्स्ट आहे स्पेशियस. आता स्पेशियस एक ए वाला आहे, स्पेशियस एक ई वाला आहे. स्पेशियस म्हणजे काय, स्पेस असलेला. ए वाला म्हणजे काय, भरपूर मोठा स्पेस आहे, त्याला आपण स्पेशियस म्हणूया. आणि दुसरा स्पेशियस म्हणजे ई वाला म्हणजे काय की एखाद्याला फक्त इम्प्रेस करण्यासाठी वरवर मारलेलं एखादं इम्प्रेशन, पण ते खोटारड असतं. जसं एखादा सेल्समन आपल्याला काय करतो, पटवून देण्यासाठी ना आपल्याला सांगत असतो की प्रोडक्ट खूप भारी आहे, असं आहे तसं हे आहे ते, तर ते स्पेशियस आर्ग्युमेंट आहे, ते खोटारडी ठरते नंतर. कारण ते प्रोडक्ट खराब झाल्यानंतर आपण जेव्हा जातो तेव्हा ते म्हणतात तुम्ही कॉल सेंटरला जा, याला कॉल करा, त्याला करा, वी आर नॉट कन्सर्न विथ इट. तर ते स्पेशियस आलं. ई वाला म्हणजे काय, एखादं की वरवर एखादं खोटारडं आकर्षित असलेलं पण ते खरं नाही आहे. आणि स्पेशियस ए वाला म्हणजे काय, जागेने मोठं असलेलं. बघा आय बॉट अ न्यू हाऊस विथ स्पेशियस रूम्स. स्पेशियस म्हणजे मोठ्या रूम्स. द कोर्ट डिटरमाइन दिस आर्ग्युमेंट वॉज स्पेशियस. कोर्टने काय ठरवलं की ही जी आर्ग्युमेंट केली आहे लॉयरने ती स्पेशियस आहे, खोटारडी आहे, वरवर आहे. बघा प्रश्न आहे फॉरेस्ट 2016ला प्रिलिमला, माय हाऊस कंटेन्स मेनी स्पेशियस रूम्स. आता तर स्पेशियस कुठला पाहिजे होता रूम्सविषयी, ए वाला पाहिजे होता, त्याने ई वाला दिलाय, चुकीचं आहे. दुसरं, नोबडी वॉज इम्प्रेस्ड विथ हिज स्पेशियस आर्ग्युमेंट्स. एकही व्यक्ती त्याच्या स्पेशियस आर्ग्युमेंटला इम्प्रेस झाला नाही. हे स्पेशियस म्हणजे खोटारडे, वरवर आकर्षित असलेले. ई वाला पाहिजे, ई वाला आहे, करेक्ट आहे. पण जे प्रश्न मी घेतो याच्यात एक ऑब्झर्वेशन करा तुम्ही. MPC सांगत नाही की होमोफोन्स आहेत, फक्त सांगतं करेक्ट ओळखा, इनकरेक्ट ओळखा. म्हणजे तुमचा क्वेश्चन पेपरची इतकी सवय झाली पाहिजे की तुम्हाला अंदाज लागला पाहिजे हा प्रश्न नाउनचा आहे, ॲडजेक्टिव्हचा आहे, क्लॉथचा आहे, होमोफोन्स आहे, होमोनियमचा आहे, कळतंय. म्हणून क्वेश्चन पेपर रिडिंग इज क्रुशियल. बघा पुढचा डिफाय. एक आहे विदाऊट आय वाला आणि एक आहे आय वाला. स्पेलिंग जवळजवळ सेम आहे बघा. एक आहे डिफाय, DEFY, दुसरा DIFY आहे. आता DEFY म्हणजे काय, डिफाय म्हणजे काय की एखादी गोष्ट तुम्ही रिफ्यूज करताय, तुम्हाला मान्य नाही येते किंवा तुम्हाला ते करायची नाही येते, म्हणजे एखाद्या दिलेला आदेश तुम्हाला पाळायचा नाही आहे, तुम्ही त्यांना डिफाय करतायत. जसं आपण म्हणतो बघा आता कोरोना काळामध्ये जर तुम्ही बाहेर पडलात म्हणजे तुम्ही काय करतायत, तुम्ही डिफाय करताय रूल ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट. डिफाय म्हणजे अमान्य करणे किंवा फॉलो न करणे एखादी गोष्ट किंवा उद्धटपणे न जुमानणे. आणि डिफाय जो आय वाला आहे, आय त्याच्यात पूजा करणे, पूजा आराधना करणे, प्रार्थना करणे आपण म्हणूया. ज्यामध्ये आय आहे तो मी आहे आणि मी काय करतो, मी आराधना करतो, पूजा करतो. ज्याच्यात आय नाही आहे म्हणजे एखादी गोष्ट न मानणे, न जुमानणे, ॲक्सेप्टच न करणे. ठीक आहे.
दे डिफाईड देअर पॅरेंट्स अँड गॉट मॅरिड. त्यांनी बघा त्यांच्या आईवडिलांचं ऐकलं नाही, त्यांचं मान्य केलं नाही आणि त्यांनी लग्न करून टाकलं. हा डिफाय विदाउट आय वाला आहे, तो ईडी आहे म्हणून तिथं आय लागला. दुसरा, द प्रिमिटिव्ह पीपल डिफाईड द सन. जुन्या काळातील लोक काय करायची, सूर्याची पूजा करायची, आराधना करायची. हा DEI वाला आहे. ठीक आहे. बघा क्लर्क 17 प्रश्न आहे. दे डॅश देअर पार्टी लीडर्स अँड वोटेड अगेन्स्ट हिज प्लॅन. आता बघा त्यांच्या पार्टी लीडरला त्यांनी काय केलं, अगेन्स्ट केलं आणि त्याच्या विरुद्ध वोटिंग केलं. म्हणजेच काय, त्यांनी त्याला न जुमानलं, त्यांचं ऐकलं नाही, त्याने तो रूल फॉलो केला नाही. मग आपल्याला डिफाय कुठला पाहिजे, विदाउट आय वाला पाहिजे. दुसरा, इन सम एन्शियंट सोसायटीज किंग्स वेअर. काही जुन्या काळामध्ये जर विचार केला तर जे राजे होते त्यांची पूजा केली जायची. इथं आय वाला पाहिजे मला आणि वरच्या वाक्यामध्ये विदाउट आय वाला पाहिजे. मग पहिला येईल डिफाय विदाउट आय वाला, दुसरा येईल डिफाय विथ आय वाला. मग माझं उत्तर आहे 2. फक्त त्याचा V2 आहे म्हणून गडबड करू नका. तो डिफाय वायचा IED झालाय तिथं. ठीक आहे. नेक्स्ट बघा पुढचा शब्द आहे कन्सेन्सस आणि कन्सेन्शियस. कन्सेन्सस आणि कन्सेन्शियस. कन्सेन्सस म्हणजे काय की बहुमत, जनरल ॲग्रीमेंट, कन्सेन्सस. आणि कन्सेन्शियस म्हणजे कोण, प्रामाणिक, होतकरू किंवा कष्टाळू. आता कन्सेन्शियस आहे ना, याच्यामध्ये कन्सेन्शियस मोठा शब्द आहे, व्यवस्थित स्पेलिंग फोकस करा. इकडे कन्सेन्सस आहे. कन्सेन्सस म्हणजे जनरल ॲग्रीमेंट, सगळ्यांची ॲग्रीमेंट झालेली आहे. आणि कन्सेन्शियस म्हणजे काय, प्रामाणिक किंवा होतकरू किंवा काम करण्यासाठी चतुर असलेला असा व्यक्ती. ठीक आहे. आता बघा कन्सेन्सस इज रिक्वायर्ड टू पास एनी बिल इन द पार्लमेंट. कन्सेन्सस म्हणजे काय, बहुमत आपल्याला रिक्वायर्ड असतं पार्लमेंटमध्ये. दुसरं, ही वॉज अ थॉटफुल अँड कन्सायन्शियस एम्प्लॉई. कसा एम्प्लॉई तो, होतकरू आहे, प्रामाणिक. कन्सायन्शियस म्हणजे होतकरू, प्रामाणिक. तुम्हाला जर कोणी विचारलं तुम्ही काय आहात, तुमचं कॅरेक्टरबद्दल बोला, तर तुम्ही म्हणू शकता की आय एम अ कन्सायन्शियस पर्सन. म्हणजे प्रामाणिक आहे, होतकरू आहे, कामामध्ये विश्वास ठेवणारा माणूस आहे. बघा क्लर्क 17 प्रश्न याच्यावरती, ही इज अ डॅश वर्कर. आता हा काय बहुमत वर्कर असेल का, नाही, तो प्रामाणिक वर्कर असेल. मग पाहिजे माझं कन्सायन्शियस. दुसरं, व्हॉट इज द डॅश ऑफ ओपिनियन जेंटलमॅन. तो ओपिनियन विचारतोय, मग ओपिनियन कसं असेल, मत सगळं बहुमत असेल, मग ते असेल कन्सेन्सस. मग कन्सेन्सस आणि कन्सायन्शियस, मग पहिलं येईल माझं कन्सायन्शियस आणि दुसरं येईल कन्सेन्सस. उत्तर आहे 4. नेक्स्ट आहे बघा साईट. साईट. पहिला जो साईट आहे SIGST, तो म्हणजे काय, विजन, दृश्य. व्हॉट अ ब्युटिफुल साईट ॲट महाबळेश्वर. दुसरा जो साईट आहे तो म्हणजे ठिकाण, जिथं आपण साईटवरती जातो बघा, किंवा एखादं बांधकाम सुरू, त्याला साईट म्हणतो. तिसरा जो साईट आहे C वाला, तो म्हणजे एखाद्या व्यक्तीचं विधान, एखाद्या व्यक्तीचं मत किंवा एखाद्या व्यक्तीचं म्हणणं त्याने साईट केलेलं आहे, CIT, तो साईट असतो. ठीक आहे. आफ्टर द लेझर ट्रीटमेंट हर साईट वॉज परफेक्ट. म्हणजे तिचं जे विजन आहे, साईट, दृश्य, ते परफेक्ट होतं. देर आर 3 लँडफिल साईट्स इन द लोकल वेसिनिटी. साईट, ते साईट कुठली आहे, ते ठिकाणाबद्दल बोलतं. तिसऱ्यामध्ये बघा त्याने काय, द लेक्चरर सायटेड सेव्हरल इन्स्टन्सेस ऑफ इलिगल बिहेवियर. इन्स्टन्स म्हणजे एक्झाम्पल्स. इथं साईट काय केलाय, कोट केलाय त्याने. प्रश्न याच्यावरती डिपार्टमेंटल PSI सोडायला आहे बघा. साईटचा मिनिंग विचारला आहे. साईट म्हणजेच काय, कोट करणे एखादी गोष्ट. ठीक आहे. 2 उत्तर आहे. बघा पुढची आता आपली सोर. हे जे होमोफोनचा सोरमध्ये बघा तिघांमध्ये स्पेलिंगमध्ये काय गडबड आहे. पहिल्यामध्ये RE आहे, दुसऱ्यामध्ये A आहे आणि तिसऱ्यामध्ये U आहे. वॉवेल्स आहेत. पहिल्यामध्ये फक्त E आहे, दुसऱ्यामध्ये A आहे आणि तिसऱ्यामध्ये U आहे. जो सोर SORE आहे, सोर म्हणजे दुखापत. आपण का तुम्हाला सोर थ्रोट झाला आहे, माझा घसा खराब आहे, त्याला सोर म्हणतो आपण, SORE. दुसरा जो सोर आहे SOA फॉर एअर, उडणे म्हणजे फ्लाय करणे. SOA वाला जो आहे ना, तो म्हणजे A म्हणजे एअर, म्हणजे आकाशात उडणे, फ्लाय. तिसरा जो सोर आहे तो U आला आहे, यू म्हणजे तू. काय असतो, आंबट, जी गोष्ट बिटर लागते, कडू लागते, आंबट लागते, त्याला आपण सोर म्हणतो. SOU आला. ठीक आहे. तर SORE म्हणजे काय, दुखापत. SOAR म्हणजे काय, एअर म्हणजेच काय, उडणे. आणि तिसरा SOUR म्हणजे काय, बिटर, कडू लागणे, आंबट लागणे. ठीक आहे. बघा आता पहिलं वाक्य, ही हॅज अ सोर थ्रोट. त्याला घशामध्ये प्रॉब्लेम आहे, दुखापत आहे. द जेट सोर्ड इन टू द एअर. जेट काय करत आहे, उडत आहे. तिसरं वाक्य, द मिल्क हॅज टर्न सोर. मिल्क काय झालं, ते सोर झालं, SOUR. प्रश्न बघा याच्यावरती, डिपार्टमेंटल PSI 17 सोडायला प्रश्न आहे. द बर्ड्स विल डॅश इन नो टाइम. आता बर्ड्स आहे ते उडतील. आता काही आंबट, त्यांना तर काही आंबटचा काही संबंध नाही, त्यांचा दुखापतीचा काही संबंध नाही. मग आता बर्ड विल सोर, कुठलं सोर, SOA वाला पाहिजे मला. मग A वाला म्हटल्यानंतर माझं उत्तर कुठलं येईल, 3 उत्तर येईल. नेक्स्ट बघा डायरी आणि डेअरी. बघा स्पेलिंगमध्ये गडबड करतात लोक. डायरी डेअरी काय चुकून टाकतात. डायरी आधी I येतो, डेअरी आधी A येतो, डायरी डेअरी. आता डायरी काय, तर तुम्हाला माहिती डायरी काय असते, आणि डेअरी माहिती तुम्हाला, दुग्धालय. त्याचं तर बघा फक्त I आधी आहे आणि एक I नंतर आहे. जो डायरीवाला आहे तो आधी आहे आणि जो डेअरीवाला आहे तो नंतर आहे.
ठीक आहे. आय नोट डाऊन एव्हरी डे ॲक्टिव्हिटीज इन माय डायरी, मी डायरीमध्ये माझ्या ॲक्टिव्हिटी लिहितो. डू नॉट बाय मिल्क फ्रॉम मदर डेअरी, DAI, ज्या डेअरी आहे तो आय नंतर आहे, ज्या डायरी आहे त्यात आय आधी आहे. याच्यात प्रश्न 2 आहेत बघा. एक ASO सोडायला प्रश्न आहे, आय नोट माय डायरी वेन एव्हर आय टेक एक्स्ट्रा मिल्क फ्रॉम द डेअरी. बघा एकाच वाक्यात डायरी डेअरी दोन्ही आलेले आहेत. दुसरं, आय नोट माय डेअरी वेन एव्हर आय टेक एक्स्ट्रा मिल्क फ्रॉम डेअरी. आता एक लक्षात घ्या, आय नोट जेव्हा मी नोट करतो तर ते मी डेअरीत नोट करेल का डायरीमध्ये? डायरी पाहिजे पहिलं. मग डायरी पहिल्या वाक्यात आहे. वेन एव्हर आय टेक एक्स्ट्रा मिल्क फ्रॉम डेअरी, पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसऱ्यात काय चुकीचं आहे? दुसऱ्यामध्ये दोन्ही शब्द डेअरी आहेत म्हणून ते चुकीचे आहेत. हेच वाक्य ASOचं 2019 कंबाईनला कॉपी आहे. कसं हे बघा, मी म्हणतो सगळे प्रश्न कॉपी होतात तेच ॲज इट इज बघा. इथं आय नोट इन माय डायरी पाहिजे वेन एव्हर आय टेक एक्स्ट्रा मिल्क फ्रॉम डेअरी. मग पहिला येईल डायरी आधी आयवाला आणि डेअरी नंतर आयवाला. मग पहिला आयवाला आणि नंतर आयवाला दुसरा ऑप्शन मला दिसतोय म्हणून पहिलं डायरी आणि दुसरं डेअरी. हा कॉपी झालेला प्रश्न आहे ॲज इट इज. नेक्स्ट आहे टेल. STR ठरलाही प्रश्न आहे टेलवरती. पहिला जो टेल आहे तो म्हणजे काय की हिंडमोस्ट पार्ट ऑफ द ॲनिमल, म्हणजेच काय शेपूट, टेल, TAIL टेल. दुसरं टेल म्हणजे सांगणे आणि तिसरं टेल काय तर ते म्हणजे काय एखादी कथा, स्टोरी. मग वाक्य बघा किती सुंदर लिहिलं आहे. एकाच वाक्यात 3 शब्द लिहिले आहेत मी. आय विल टेल यू द टेल ऑफ टेल, म्हणजे मी तुला शेपटीची कथा सांगेल. म्हणजे पहिला जो टेल आहे TAIL म्हणजे शेपूट, TALE म्हणजे कथा, स्टोरी, आणि टेल आपला TELL तुम्हाला माहिती आहे सांगणे. कंबाईनला प्रश्न याच्यावरती 2019ला. याच्यानंतर द पापाराजी टेल देम ऑल ओव्हर द लंडन. आता एक लक्षात घ्या, हा जो टेल शब्द आहे शेपूट सांगितलं मी तुम्हाला, तो झाला नाऊन, पण तो जो वर्ब म्हणून जर वापर करत असेल तर त्याचा अर्थ तो सिक्रेटली फॉलो करणे एखाद्याला. टेल, आय टेल बिहाइंड यू, तर तो वर्ब असतो त्याला ED लागतो. टेल्ड, टेल्ड, टेलिंग, तर त्याचा अर्थ होतो की एखाद्याच्या मागे लागणे, एखाद्याच्या पाठीमागे लागणे. मग प्रश्न आहे आपल्याला कंबाईन 19ला, द पापाराजी टेल्ड देम ऑल ओव्हर लंडन. लंडन शहरामध्ये पापाराजी त्यांच्या मागेच फिरला, म्हणजे टेल्ड म्हणजे फॉलो म्हणजेच मागे पाठलाग करणे. उत्तर 1. नेक्स्ट बघा कॅनव्हास. कॅनव्हास म्हणजे फरक काय? फक्त एकात सिंगल एस आहे, एकात डबल एस आहे. होमोफोन्स आहे, त्यांचा उच्चार सारखा आहे, फक्त एक एस ॲड आहे. मग कॅनव्हास पहिला सिंगल एसवाला म्हणजे काय? जाड कापड. कॅनव्हासचे शूज असतात बघा, किंवा कॅनव्हास असतो ज्यावरती पेंटर जो असतो तो चित्र काढतो, ते कॅनव्हासचा एक कापड असतो, जाड कापड, त्याला म्हणतो आपण कॅनव्हास सिंगल एसवाला. जो डबल एसवाला आहे ना त्याचा अर्थ होतो की मतदानासाठी एखाद्याचा प्रचार करणे. डबल एस, 2 एस आहेत, 2 लोक आहेत प्रचार करतायत मतदानासाठी त्यांच्या कॅन्डिडेटसाठी, तर 2 एसवाला कॅनव्हास म्हणजे प्रचार करणे, प्रपोगेट, आणि सिंगल एसवाला कॅनव्हास म्हणजे जाड कापड. ठीक आहे, ज्याचा आपण शूज करतो, ज्याचा आपण पेंटिंग करतो त्यावरती तो कॅनव्हास. सिंगल एस जाड कापड, डबल एस प्रचार करणे. मग हर शूज आर मेड ऑफ कॅनव्हास, सिंगल एसवाला बरोबर आहे. ही इज कॅनव्हासिंग फॉर हिज ओन कॅन्डिडेट, त्याच्या कॅन्डिडेटसाठी तो कॅनव्हासिंग करतो, डबल एस बरोबर आहे. पण प्रश्न बघा ॲग्रीला प्रश्न आहे 2016ला, द टेंट इज मेड ऑफ कॅनव्हास. ते जे टेंट असतं बनलेलं, ते टेंट जे कापडाचे बनतात जाड कापडाचे त्याला कॅनव्हास म्हणतो आपण, सिंगल एस बरोबर आहे. दुसरं, ही हॅज टू कॅनव्हास फॉर ऑर्डर्स. त्याने ऑर्डर्स दिलेले आहे त्याला आणि त्याने कॅनव्हास केलं पाहिजे, म्हणजेच काय त्याने प्रचार केला पाहिजे. इथं डबल एस पाहिजे, डबल एस नाही आहे, चुकीचं आहे वाक्य. ओनली ए इज करेक्ट. पुढचं बघा स्टाईल. स्टाईल पहिलं बघा स्टाईल. हा स्टाईल म्हणजे काय? शैली. प्रत्येकाची स्टाईल असते, बोलण्याची, चालण्याची, जेवण्याची, हसण्याची. हा झाला स्टाईल आपला. आणि दुसरा जो स्टाईल आहे STILE, STI आपला STI PSI मधला STI आणि LE. हा स्टाईल म्हणजे काय? एक लाकडाचं असं फीत बांधलेलं असतं बघा. आपण गावाकडे जेव्हा आपण गुरंढोरं आपल्याकडे असतो, आपण लाकडाने बांधलेलं असतं की जेणेकरून गुरंढोरं इथून जाऊ नये. ते लाकड जे बांधलेलं असतात ना त्यांना आपण स्टाईल म्हणतो. किंवा रनिंगमध्ये, रनिंगच्या स्पर्धेमध्ये एक रनिंग असते बघा, ते उड्या मारत रनिंग करतात, त्यांना जसे लाकडं बांधलेले असतात त्यालाही स्टाईल म्हणतो आपण. ठीक आहे. सो एव्हरीबडी हॅज हिज हर ओन स्टाईल. प्रत्येकाची एक स्टाईल असते जगण्याची. दुसरा शब्द, अ चाइल्ड कॅन नॉट क्रॉस द स्टाईल. ते जे स्टाईल जे लाकूड बांधलेलं होतं ते चाइल्ड क्रॉस करू शकलं नाही. प्रश्न याच्यावरती ॲग्री 17ला प्रश्न आहे, द हॉर्स जम्प्ड ओव्हर द स्टाईल. आता मला सांगा कुठली स्टाईल पाहिजे? ते लाकडाचं बांधलेलं असेल त्याच्यावर उडी मारली त्याने, मग स्टाईल कुठला पाहिजे मला? STILE वाला पाहिजे, म्हणून उत्तर आहे 4. नेक्स्ट बघा कॉन्फिडंट. यात बघा कॉन्फिडंट शब्द आहे ना, बऱ्याच वेळा आपण चुकवतो. कॉन्फिडंट E वाला की A वाला? E वाला पण आहे, A वाला पण आहे, दोघांमध्ये ह्यूज डिफरन्स आहे. बघा कॉन्फिडंट जो E वाला आहे तो म्हणजे मी आत्मविश्वासू आहे, माझ्याजवळ खूप मोठा आत्मविश्वास आहे, कॉन्फिडंट आहे मी. तो कॉन्फिडंट कुठला? E वाला. आणि कॉन्फिडंट A वाला जो असतं ना, म्हणजे ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकतात असा व्यक्ती. आणि कॉन्फिडंट पुन्हा आहे तोच A वाला आहे, पण शेवटी अजून पुन्हा E आहे.
स्पेलिंग सेम आहे, कॉन्फिडेंट ए वाला, कॉन्फिडेंटी ए वालाच आहे, पण शेवटी ई आहे. मग दोघं काय फरक आहे की ज्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवतात, ज्याच्यावरती तुम्ही तुमचे सगळे सिक्रेट सांगतात, तो कॉन्फिडेंट आणि कॉन्फिडेंटी. पण जर तो कॉन्फिडेंट आहे तो पुरुष असतो, जर तो कॉन्फिडेंटी आहे तो स्त्री असते. म्हणजे काय, तुमचा एखाद्या स्त्रीवरती विश्वास आहे, तिला तुम्ही सगळे ATMचे पासवर्ड सांगितले, तुमचं जीमेल, ईमेल, याहू सगळं तिला माहिती आहे, तुमचं संपूर्ण बिझनेस तिला माहिती आहे, म्हणजे तुमची ती कॉन्फिडेंटी आहे, ई वाली. आणि जो पुरुषाला एखादं माहिती असेल सगळं सिक्रेट तुमचं, की तुम्ही त्याला शेअर करता, तो तुमचा कॉन्फिडेंट आहे, ए वाला. हां, आणि कॉन्फिडंट जो ई वाला आहे तो म्हणजे मी, आत्मविश्वास. ठीक आहे. मग बघा मी वाक्य काय लिहिलं आहे की रोहन इज माय कॉन्फिडंट. रोहन पुरुष आहे म्हणून कॉन्फिडंट आहे तो, आणि रोहिणी म्हटलं स्त्री आहे, इथे कॉन्फिडेंटी, शेवटी ई येईल. त्यामुळे लक्षात ठेवा, वापर करताना गडबड करू नका याच्यात. आणि जो कॉन्फिडंट आहे आपला, बी कॉन्फिडंट, तो ई वाला पाहिजे मला. ठीक आहे. बघा प्रश्न याच्यावरती, इंजिनिअरिंग सोडायला प्रश्न आहे. ही वॉज शुअर टू विन हिज बॉस हार्ट ॲज ही हॅड ऑलवेज प्रूव्ह टू बी द क्लोज टू हिम. आता बघा, हा याच्या बॉसच्या क्लोज होता, म्हणजे याच्यावरती बॉसचा विश्वास असेल. मग याचा विश्वास आहे, हा पुरुष आहे, म्हणजे कॉन्फिडेंट येईल तिथं. ए वाला कॉन्फिडेंट पाहिजे मला, ए वाला. मग आता ए वाला म्हणजे तिसरं ऑप्शन आहे. पहिलं ऑप्शन का नाही, पहिलं ऑप्शन म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वासाचा तिचा उल्लेख नाही आहे, तो म्हणतोय त्याला मन जिंकायचं आहे, त्याच्यावरती राज्य करायचं आहे, त्याच्यात जवळ राहायचं आहे, कारण हा त्याच्या खूप विश्वासू व्यक्ती आहे. विश्वासू म्हणजे कॉन्फिडेंट, पुरुष आहे म्हणून कॉन्फिडेंट. जर तिथं शी असतं, स्त्री असतं, तर कॉन्फिडेंटी आलं असतं, ई आला असतं शेवटी. ठीक आहे. आता झाली MPSCला प्रश्न. आता बघा, UPSCला प्रश्न येतात का होमोफोन्स, म्हणजे CDS असेल, SSC असेल, बँकिंग असेल, इतर एक्झामला येतात का, यस. जे UPSCला येतात ना तेच आपल्याला कॉपी होतात. म्हणजे जे आता आपण डिस्कस केले सगळे MPSC प्रश्न, तेच ॲक्च्युली MPSCला कॉपी होतात. म्हणून मी काय करतो, शिकवताना आधी क्वेश्चन पेपरच्या सगळ्या बाहेर काढतो, आधी ते एक्सप्लेन करून देतो बॅचला, म्हणजे ते रिपीट होतात. आणि नंतर मग मी संदर्भ पुस्तकातून शिकवत असतो. मुलं मला विचारतो कुठलं पुस्तकाचं कुठलं, आधी क्वेश्चन पेपर UPSC, CDS, MPSC ह्या सगळ्या क्वेश्चन पेपर काही वेगळ्या नाही आहेत, इंग्लिश सगळ्यांना सेम असतं. आणि याच्यात काही करंट अफेअर नाही आहे की याचं करंट अफेअर वेगळं, इंग्लिशचं याचं इंग्लिश, देर इज नो करंट अफेअर रिलेटेड टू इंग्लिश लँग्वेज. आता UPSCला कसे येतात ना ते आधी सांगतो मी तुम्हाला, आणि त्या कशा कॉपी झाल्या MPSCला. बघा पहिला प्रश्न UPSC 2017 घेतला, रिसेंटच घेतलाय, जुने घेतले नाही मी, कारण खूप आहे, दरवर्षी प्रश्न असतात यावरती. 17ला बघा. आता UPSCला काय असतं, UPSC असिस्टंट कमांडंट, UPSC जिओलॉजीवाल्याची असते, UPSC त्यानंतर प्रोव्हिडंट फंडवाल्यांची असते. UPSC अंडर जेवढ्या परीक्षा होतात ना त्या ऑब्जेक्टिव्ह नसतात, म्हणून त्या लिहाव्या लागतात. इथे त्यांनी काय केलं, 2 पर्याय दिला. बघा, ही रॅन लाईक अ डॅश थ्रू द फॉरेस्ट, 2 शब्द आहे, हे होमोफोन्स आहे, डो. दुसरं बघा, द टीचर इनकरेज द स्टुडंट्स टू अंडरस्टँड थिंग्स अँड नॉट लर्न बाय रोट, सेम उच्चार आहे. इंडियन्स वर डिटरमाइंड टू थ्रो अवे द डॅश फॉरेन रूल्स, यॉक सेम आहे उच्चार. दुसऱ्या वाक्यामध्ये आयडल सेम आहे उच्चार. तिसऱ्यामध्ये बो सेम आहे. मग मी काय करतो, बॅचमध्ये शिकवताना आधी सगळे बाहेर काढतो, आधी याच्यावरती डिस्कस करून घेतो, आपण लिहून घेतो, म्हणजे रिपीट होऊ शकतात. बघा आता UPSC 18ला प्रश्न कुठले आहेत, त्या तुम्ही जर रकान्यात बघितलं, म्हणजे ब्रॅकेटमध्ये इन्स्टिल आहे, नंतर रिटॉर्ट आहे, नंतर रेन आहे, असर्टन ॲसेटिक आहे, त्यानंतर प्रिल्यूड आणि प्रिक्ल्यूड आहे. ठीक आहे, हे होमोफोन्स आहेत. नेक्स्ट UPSC 2020ला आता बघा कुठल्या लिहिलं आहे, द स्पेस, सेन्स्युअल, सेन्सस, त्यानंतर प्रिन्सिपल, हा प्रिन्सिपल आपल्या MPSC भरपूर वेळा आलेला आहे. इंटेन्सिव्ह, त्यानंतर एक्झॉस्टिव्ह आणि एक्झॉस्टिंग. नेक्स्ट बघा UPSC IFS म्हणजे फॉरेस्ट सर्व्हिसेस, यात कुठला कन्फर्म, लक्झरियंट, आयडल, डिफाय. बघा डिफाय आपल्याला MPSCत आलेला, आपण डिस्कस केला मगाशी. त्यानंतर बघा UPSC पुन्हा फॉरेस्ट सर्व्हिसेस 19चा प्रश्न आहे. डेझर्ट, करंट, वेव, प्रॉस्पेक्टिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रॉफिट, ॲडिशन, इन्साइट, सेन्सर. हा सेन्सर आपल्याला ऑलरेडी आलेला आहे. नेक्स्ट आहे बघा हिल. ओके फाईन, संपला आपलं सेशन. महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा, जी ऑनलाईन बॅच चालू आहे त्यामध्ये मी ओकॅबलरी अशा सेशन वाईज घेत असतो. बॅचला मी शिकवत असताना 2,500 ते 3,000 ओकॅबलरी आपल्याला कंप्लीट करत असतो मी. शिकवताना ओकॅबलरी राम आणि श्याम आणि इटिंग मँगो असलं सोप्या पद्धतीतून मी शिकवत नाही. क्वेश्चन पेपर समोर ठेवून मी शिकवतो पॅटर्ननुसार. तुम्हाला जर ओकॅबलरी सगळे हे व्ह्यूज करायचे असतील तर आपलं जे ॲप आहे त्या ॲपची लिंक मी खाली दिलेली आहे, त्या ॲपवरती क्लिक करून तुम्ही ते बॅचमध्ये ते बघू शकतात, सगळे व्हिडिओ, सगळे ओकॅबलरी. आणि टेलिग्राम ग्रुपवरती मी क्वेश्चन बँक, टेस्ट सिरीज सगळं टाकत असतो, तुम्ही टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकतात. टेलिग्रामची जी लिंक आहे ती सुद्धा खाली दिलेली आहे व्हिडिओच्या. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.